नमस्कार मंडळी. तुमच्याकडून 100% नंबरी हास्याची वसुली करण्यासाठी इथे आले आहेत विनोदाचे बंदे रुपये आणि खणखणीत चलनी नाणी. चला तर मग लाफ्टरचा हा सिरियस बिझनेस सुरू करूया, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, विनोदाचा ठोक आणि किरकोळ माल घेऊन सगळे हास्यरथी महारथी इथे उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यांच्या दर्जेदार विनोदांना हास्याची मुमांगी किंमत देण्यासाठी आपले दर्दी हास्य रसिक देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, आप्पा आणि बाप्पा या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके अभिनेते, विनोदाच्या नभांगणात अढळ स्थान मिळवून अखंड चमकणारा ध्रुव तारा भरत जाधव. तुमचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि हा मंच माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण मागच्या सीझनला मी या मंचावर कामही केलं होतं. आमचे विजय चव्हाण, विजू मामा, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी मुरूच्या मावशीचं एक स्किट केलं होतं. येस. आणि अर्थात ह्या मंचावरचे सगळे माझे मित्र आहेत. हे सगळे जुने नवीन सगळेच मित्र आहेत. मावशी आहेत, वडील आहेत, काका आहेत, अभिनयाचे म्हणतो रे मी, सगळेच आहेत. खूप खूप छान हा कार्यक्रम चालला आहे. संपूर्ण महाराष्ट्र धमाल करत आहेत. जिथे जिथे पण मराठी माणूस आहेत जगभरात, सगळे एन्जॉय करत आहेत. आणि मी पण मध्ये मध्ये पाहतो, ते एन्जॉय करतो. सगळेच माझे लाडके आहेत. आपले एक विनोदवीरांचं एक मस्त प्लस पॉईंट आहे, प्रत्येकजण टेन्शनमध्ये असतो, त्यांना आपण कुठेतरी गुदगुल्या करतो ना, त्यातच आपण सगळं काही कमवतो असं मला वाटतं. वा वा वा, क्या खूप कहा. आज तुम्ही इथे हास्य जत्रेचा भरपूर आनंद लुटावा अशी इच्छा आणि अपेक्षा. थँक्यू सो मच. तुर्तास मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू. तर मंडळी, भरतदादांच्या येण्यानं मी थरथरतोय अशी थाप मारणारा गौरव मोरे खरं तर हिवतापानं थरथरतोय. आणि त्यासाठी तो गेलाय प्रत्येक कॅरेक्टरमध्ये दाढीची कंटिन्युटी ठेवणाऱ्या डॉक्टर ओमकार भोजनेकडे. आणि तिथे त्यांना दमदार साथ द्यायला तयार आहे वनिता खरात. बघूया या त्रिकुटाची धमाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. नको 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 अरे बापरे अरे बापरे बापरे. सामान्य माणसाचं काय खरं नाही हो. बस स्टॉपवर बसची, प्लॅटफॉर्मवर रेल्वेची आणि दवाखान्यात डॉक्टरांची वाट बघत बसावी लागते त्याला. आणि त्यातल्या त्यात जर आजारी माणूस असेल मग त्याचं कोण आहे तू? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाना. तुम्ही कोण? सध्या तरी मी डॉक्टर आहे. वा वा. पण लईच देवाच्या नावानं बॉम्बा मारल्यास म्हणून टेबला खालच्या एकांत वासातून तुझ्या समोर प्रकट झालोय. पण काय, देवानी माझ्यामध्ये जास्त काही फरक नाही. बरोबर. म्हणजे देव कसा नैवेद्य दाखवल्याशिवाय पावत नाही, तसं मी सुद्धा पावती फाडल्याशिवाय हात लावत नाही. ओके ओके, हे घ्या इकडं दानपेटीमध्ये. ओके. काय होतं तुला? लई हुताप भरलाय, जराही सहन होत नाही मला. सहन होत नाही, सहन होत नाही तर कशाला भरून घेतला रे हुताप? जरा जरा घ्यायचं ना. बघू. अरे 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 अरे, आजारी वाटतोय? नाही नाही, गरीब वाटतोय. आलं लक्षात आलं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार म्हटल्यावर कसं हावऱ्यासारखं गाडीत भरून घेतात, तसा भरून घेतला असतील हुताप, नाही का? हो डॉक्टर, जरा नीट बोलाव, हात वगैरे पण नीट करा. मी आजारी आहे. आजार आहे मग अभिमान काय सांगतो? रोगट कुठला आजार येता आला डॉक्टर करत. बरं वाटत असं तेव्हा येतं का डॉक्टरकडे विचारला, काय डॉक्टर कसं काय आहे, काय काय हवं काय नको, देणगीचं कसं काय चाललंय ना बरोबर? स्वार्थी. अरे पण आजारी असल्यावर तुमच्याकडे येणार ना, जबरदस्ती कशा देऊ? म्हणा आजारी नसता तेव्हा आला तर काय हाकलून देणार का तुम्हाला? तुम्ही का माझे मेहुणे आहेत का तुमच्याकडे? परत शब्दाला शब्द वाढवू नको, जास्त सुचत नाही. चल
येऊ ताप मग तुला तपासायचं ना तुला मी तपासतो तू एक काम कर काय कानटोपी काढ हे तुम्हाला कानटोपी वाटली अरे केस आहेत माझे ओरिजिनल आहे एकदम ओरिजिनल आहेत आणि म्हणजे तुला कानटोपीची आवश्यकताच नाही हो ना? चालेल ना? ठीक आहे तू शाल काढ नाही शाल नको हिवता भरलाय शाल अजिबात नको अरे शाल काढ बोललो अंगावरची साल काढ नाही बोललो काढ डॉक्टर नको काढ म्हटलं ना काढ डॉक्टर नको ना हो. हिवतापासून मला वाचवा काढ म्हटलं ना बस बस कशाला कुडकुडत ना कशाला व्हेरिएशन दाखवतोय तुम्हाला कळलं मी व्हेरिएशन देऊ शकतो म्हणजे काय थँक्यू सो मच तुझा भविष्य आहे रे मी हे जास्त होत आहे श्वास घे वर खाली श्वास घे Excuse me, मला जरा हा ऍड्रेस सांगाल का प्लीज एक मिनिट मॅडम हा दवाखाना एन्क्वायरी काउंटर नाही मी सांगतो हा प्लीज मी सांगतो म्हणजे आजारी आहेस ना मग बाई बघितलं रे मी सांगतो मी कशाला इथं आहे एक्सक्यूज एक मी मिनिट मॅडम प्लीज प्लीज वने तू ओंक्या तू तुझं काय झोपिता काय नाही मी बघत होतो गणेश आचार्य शाहिद कपूर कसे नाचतात ते ऐक ना भारत ऐक ना 2 मिनिटं कळ काढ 2 मिनिटात मी मेलो तर त्याच्यानंतर मर ना काय कशाला तुला ऐक बघ आपली जुनी मैत्रीण आहे खूप वर्षांनी भेटली हो 10वी नंतर डायरेक्ट आज हो ना तुला 10वीचा आपला निरोप समारंभ आठवतोय सरांनी विचारलं होतं पुढे काय काय शिकणार आहात काय काय बनणार आहात मी डॉक्टर होणार म्हणून सांगितलं होतं आणि मी सांगितलं होतं वने म्हणते तेच करणार हा, पण मी नाही झाले डॉक्टर कस काय 12वीत 35% मिळाले थोडक्यात हुकलं माझं जबरदस्त हुकलं म्हणायचं का तुला वाजारे बोलून सोडू नको आघात ऐक ना 12वीचा माझा रिझल्ट बघून घरातले सगळे पेशंट झाले पण मी डॉक्टर नाही होऊ शकले टेन्शन कशाला घेतले बस मी खाली बस मी झालो डॉक्टर मी झालो डॉक्टर पण मी कुठे तुझ्यासारखे पेशंट चेक करू शकते हे डॉक्टर मी मरून जायलो जरा वेळाने मला तपासा रे जरा मला तपासा ना मर बघ तू तुला पेशंट तपासायचं आहे हो पेशंट तपासायची इच्छा आहे फक्त हो याला तपास ए याला तपास म्हणजे याला तपास ए याला तपास. नीट 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 मी तर आहे ना मला सांगा ना. अरे तुला सांगा ऐक कसं आहे म्हणजे बघ, ही फक्त माझी जुनी मैत्रीण नाही रे माझं शाळेतलं पहिलं मला न मिळालेलं प्रेम आहे न मिळालेलं प्रेम मग त्यासाठी तू देवाला थँक्यू म्हण तुझ्या प्रेमाचा प्रेम चोपडा झालाय जोक साठी ठीक आहे रे पण इमोशनच्या जागी आहे. ऐक नाही बघ, मी आहे ना मी असताना तुला कसली काळजी आहे? एक मिनिट हा. ए डॉक्टर काय करताय हे बघ मी असताना तू काळजी करू नको अजिबात हा हे घे चव वेगळीच आहे रे थर्मामीटर आहे कुल्फी नाही ती वनू ए वनू हा बघ पेशंट तयार आहे बस इथे बस हा बघ पेशंट तयार आहे हा आणि हे बघ डॉक्टर शिकाऊ आहे डॉक्टर शिकतायत मग त्यांच्या गळ्यामध्ये हेल लावा ना माझे का तुम्ही ए. तोंडामध्ये थर्मामीटर देताय इथे बघा डोळे उघडा डोळे उघडा डोळे उघडा आता आत बसता डोळ्याच्या तोंड उघडा तोंड उघडा खोकल्याचा त्रास कधीपासून आहे खोकला नाही ए, डॉक्टर डॉक्टर काय डायग्नोसिस आहे डायग्नोसिस मग अरे अशी तपासणी करावी लागते बाबा बस चल डॉक्टर काय झालं मला सांगा ना मला काय झालंय हिवताप झालंय तूच सांगतोस मी तूच विचारतो काय नाही, झालंय नाही. कॉमेडी कॉमेडी हे मी करते मला खूप मजा येते हवा भरायला ऑलरेडी एवढी भरून दिली अजून कशाला पाहिजे तुम्ही जरा शांत बसा ना तुम्ही बसा
मस्त उशी दिली मला तुम्ही आज. ओंकिया, माझ्या ह्यांच्या सायकलमध्ये पण मीच हवा भरते. फुस, फुस, मला खूप मजा येते. सायकल काय करतात तुझे हे? नॉन ग्रांटेड शाळेत शिक्षक आहेत. नॉन ग्रँटेड शाळेत शिक्षक म्हणजे पेमेंट तर मिळत नसणार. नाही ना, हवा भरायला पण आमच्या घरातून पैसे घेऊन जातात ते. पण माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पण काय पण विचारत बसतो. तपास तू तपास. अरे माझा हात रे, मी मरून जाईल रे. थांबा ना, मला खूप मजा येते. मला मजा येते, हात तुटला माझा. एक हात तुटला तर दुसरा हात आहे आहे ना. ना. मला खूप मजा येते. मी अरे कसली मजा येते, इथं माझा हात जाम झालाय. डॉक्टर, ओ डॉक्टर ऐका ना, मला हिव तापावरची औषधं द्या आणि मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. मला डॉक्टर जाऊ द्या. तुझी फुकट तपासणी करतो. 1 रुपया देऊ नको मला. बोल, उलट मी तुला पैसे देतो. तुला तुझ्या पहिल्या प्रेमाची शपथ आहे. अरे काय नसतं रे, पहिलं प्रेम प्रेम त्याच्यामुळे माझी अवस्था आहे. सगळ्या अफवा आहेत, अफवा. मला द्या ना गोळ्या, जाऊ द्या ना. ओंक्या, हे इंजेक्शन आहे ना. मला लहानपणी इंजेक्शन खूप आवडायचं. माहितीये मला. तुला आठवतंय डॉक्टर खेळताना तू फक्त माझ्याकडून इंजेक्शन टोचून घ्यायची. म्हणून तर मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. पण तू मला इंजेक्शन देऊच द्यायचं नाही. तूच द्यायचंस इंजेक्शन. काय मग काय झालं? आज तू दे ना इंजेक्शन. पण तू पेशंट कुठे आहेस? हा काय? अयो, ससुरजीने पकडलिया. ससुरजी पाय लागू. बहू हाँ थोबड़ा चुपाए क्यों बैठी हो? हो, अपने में रिवाज है ना, 6 महीना थोबड़ा नहीं दिखाते. तुम तो जिंदगी भर थोबड़ा दिखाने के काबिल नहीं हो. आणि इंजेक्शन द्यायला थोबड्याची गरजच नाहीये. जागा आपली ठरली आहे. बस इकडे. डॉक्टर नको ना डॉक्टर. मला तुम्ही खूप तपासा. इंजेक्शन म्हणजे बघ असं मुंगीत चावल्यासारखं वाटणार नाही रे. आणि मी मेलो तर मेलो तर बघू ना मग आपण त्या इंजेक्शनने मरतोस का बघू. अरे पण ते शिकाव डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर मला तुम्ही हिव तापाच्या गोळ्या द्या. जाऊ द्या ना मला. तुला ना. देऊ, देऊ, देऊ. हा, चला चला, काही होणार नाही. भाई वरती करा, भाई वरती करा. होणार नाही? हा, हा. तुम्ही कधी- डोळे बंद करा. हा, मोठा श्वास घ्या. शाबास. रेडी रेडी. काही होणार नाही. मला तर लहानपणी काही कळायचंच नाही बाबा इंजेक्शन देताना. तुम्हाला इंजेक्शन नाही, ड्रिल मशीन वापरत असतील. हा? हो ना. आता डोळे बंद करा. चला रेडी. हा रेडी. 1 2 3. अरे कोण आहे तुम्ही दोघं? अरे ठरल्याप्रमाणे त्यांनी काय केलंच नाही. हो ना, ठरल्याप्रमाणे नाही केलं. तुम्ही कसं टेक्निकलला ठरलेले पण शूटिंगला घेत नाही. तसंच केलं मी. ओंक्या थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मला डॉक्टरकीची संधी मिळाली. आता माझं एक स्वप्न बाकी राहील. ए मस्त वाटतं मला. फ्रेश वाटतं मला. फ्रेश वा. फक्त माझा हिवताप राहिला, त्याच्यावरचं मला फक्त औषध द्या. बाकी मला बरं वाटतं. म्हणजे हिवताप बरा झालाच नाही. डॉक्टर, आपण त्याचं हिवताप- औषध दिलं नाही. हिची इच्छा बाकी आहे हो, डॉक्टर. बंधू बस इकडे. हे बघ, आपण बघू तिची काय इच्छा आहे. नको ना. आपलं ठरलंय ना. नको ना डॉक्टर. काय इच्छा आहे बघ. मला ना ऑपरेशन करून टाके घालायचे होते, पण मला कळतच नाही की कुणाचं ऑपरेशन करू. कोणाचं म्हणजे? हा काय? अरे बापरे बाप. डॉक्टर जाऊ द्या ना मला. तुम्ही कशाला मला हे तू करताय? तू मुळात ना तू बेसिक मध्ये झोलाय. काय? तू टेन्शन घेतेस ऑपरेशनचं. इकडे सांगतो. जाऊ दे ना मला. ऑपरेशनचं काय नाही रे बघ. एवढंच कट मारणार आहे. नको, नको. ऑपरेशन म्हणजे तुला काय असं कट मारून सोडून देणार नाही. मला पण मला जायचं. मला जाऊ द्या. जाऊ नका उगा. तुला इथे दंडावर काट मारतो, इथे वार करतो, ती ना शिवून टाकेल. कळलं तुला? जाऊ द्या ना मला. जाऊ द्या. देणार रे. बस सांगतो तुला. एक घे. नको ना. हे नको ना, डॉक्टर. डॉक्टर, त्रास होईल मला. त्रास नाही होत. डॉक्टर, नको ना. त्रास नाही काय करा? ओ डॉक्टर, वनिता खाटाखाली पडली. हा, पकडली. अरे बापरे. अरे बापरे. अरे हा गेला. नाही नाही भगवाने, तू काळजी नको करू. आता नवीन पेशंट आला रे आला की त्याला मी फाडतो, तू शिवायला घे. एक्सक्यूज मी. डॉक्टर सर्दी झाली. ह्याचं ऑपरेशन ऑपरेशन करूया. वा वा वा, मजा आली. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. बघा आपले हास्यरसिक असे काय म्हणतायत. सई, हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलं. अतिशय सुंदर. टायमिंग अप्रतिम. म्हणजे तुम्हाला तिघांना अजून जास्त बघायला खूप आवडेल. हरीश कसपटे नावाच्या नवीन लेखकांनी हे स्किट लिहिलं होतं आणि मला असं वाटतं ही डिझर्व्स अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. अतिशय छान लिहिलं होतं.
आणि सचिन सरांची कन्सेप्ट होती आणि यू किल्ड इट ऑल ऑफ यू. तुम्ही तिघांनी खूप बहार आणलीत, मजा आणलीत. अमेझिंग परफॉर्मन्स. प्रसाद दा. प्राजक्त आजचा तुझा सुरुवातीचा जो परफॉर्मन्स होता ओपनिंगचा तो खूप हॉट होता. थँक्यू. आणि तो कमी हॉट होता की काय इतकी हॉट तू दिसतीस आजवने. फार गोड दिसतेस, फार मस्त दिसतेस आणि मस्त आलं स्किट. मला खूप आवडलं. ओमकार, कंटिन्युअस तुझी दाढी असून सुद्धा तू वेगवेगळी कॅरेक्टर्स तितक्यात कन्व्हिक्शननी करतोस. मला ते फार आवडतंय. सो तुझ्याकरता एकदा स्पेशल टाळी. गौऱ्या, तू पण एखादं कॅरेक्टर वेगळं व्हावं म्हणून अशी फ्रेंच बियर्ड वगैरे का नाही ठेवत? ठेवली आहे सर. आज नेमकी तीच ठेवली आहे. बिना आवाज के जो फूटे उसे लाफ्टर नहीं कहते और जिस डॉक्टर की बीवी नर्स होती है उसे सिस्टर नहीं कहते. वा वा, क्या बात आहे. सुभान अल्लाह. आम्हाला देखील तुमचं हे त्रिकूट फार आवडलेलं आहे. तुम्हाला पुन्हा पाहायला फार आवडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मंडळी, घर म्हणजे भांड्याला भांडं लागणारच. पण कधी कधी ही भांडी जर उगाच एकमेकांवर आदळायला लागली तर काय होतं हे दाखवायला तुमच्या समोर येते विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. काय बातम्या आहेत. जुजबी करंडकासाठी 2 गटांमध्ये हाणामारी. जुजबीसाठी हाणामारी नाही रे करायची. उत्स्फूर्तपणे मिळते ती जुजबी. एनिवे, यापुढे जुजबी मिळेल किंवा न मिळेल मला ते माहीत नाही, पण गालावर जुजबी मिळणारा पहिला पुरुष म्हणून मीच इतिहासात गाजेन. काय आलं? काय हो? जांभई का दिली तू? अहो नाही, अशी सहज आली एकदम नैसर्गिक. प्रसाद ओक आजवर सांगत असलेले सर्व किस्से खरे आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सत्याचा नेहमी विजय होतो. काय प्रसाद? काय करणार बिचारी, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. काय करणार बिचारी. हे मात्र खरं आहे. खड्डे रस्त्यात खड्डे. यावर लाफ्टर नाही, यावर कोणी काही बोलत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे आपला. एनिवे, विशू, विवाह बाह्य संबंध यावर काय मत आहे का तुझं? काय? नाही, विवाह बाह्य संबंध याच्याबद्दल तुला काय वाटतं? का 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 म्हणजे? हा म्हणजे हा प्रश्न काय विचारला एकदम सहज ग, सहज विचारला. जनरल सहज विचारला. सहज. हा विवाह बाह्य संबंधाबद्दल मला काय वाटतं हा प्रश्न सहज विचारला. हा. का तुमचं काही प्रकरण शिजते का कुठे? नाही ग, सहज जनरल विचारला तुला मी. आज जेवायला काय केलं ग? गरम होतंय नाही? हे प्रश्न आहे ना सहज या कॅटेगरीत मोडतात. विवाह बाह्य संबंधांबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न जनरल कॅटेगरीत नाही मोडत. हं? कोण आहे ती? कोण आहे ती? अगं वेडी आहेस का तू? अगं जनरल, पेपरात बातमी आली होती विवाह बाह्य संबंधावरून हाणामारी झाली जोडप्यात, म्हणून ते मी सहज जनरल म्हणून विचारलं. फन म्हणून, गंमत म्हणून. अच्छा, सहज सहज. कुठे आले या पेपरात दाखव दाखव ना कुठे. कुठे हो? अगं इथेच होती बातमी. मी वाचली बातमी. बातमी वाचली. इथेच होती बातमी. आहे याच्यात बातमी आहे, वाचली होती मी. मग आता कुठे गेली? दम मारायला गेली? हसू नका, हसू नका. हसायचं नाही अजिबात. कोण आहे ती? कोणती? तीच ती
जिच्या बरोबर तुमचं ही ग बाईशी मला कल्पना पण करवत नाही शी. अगं कसलं काय काय कोण बोल- आहे ती? अगं काही नाही मी गंमत करत बाकी वेगळीच की तुझ्याडी गंमत करतो लांब लांब हो मी लांब राहतो अगं गप्प गंमत गप्प पण पेपरात जाहिरात आली सांगायचं होती. खरं काय ते कबूल करा. अगं कबूल काय करायचं खरंच पेपरात जायचे पेपर पण मिळत नाहीये जाहिरात अगं मी खरंच जाहिरात मिळत नाहीये ती जाहिरात मला ती बातमी इथं मिळणारच नाही कारण ही बातमी ना पेपरात छापलेलीच नाहीये इथं छापले इथं इथे हा? छापले इथे छापले तुम्हाला ना अंदाज घ्यायचा होता ना काय तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारला विवाहबाह्य संबंधाबद्दल आपल्या बायकोला काय वाटतं याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला बरोबर आहे? अगं नाही ग बाई नाव सांगा तिचं नाव सांगा तिचं विशाखा विशाखा हेच नाव आहे विशाखा ते गोस्वामी सर पोटतिडकीनं गौरव मोरेला ओरडतात तेव्हा तो जसा चेहरा करतो ना खोटा निरागस तसे भाव आणायचे नाही तर माझ्यासमोर काय वय काय तुमचं काय वय काय हा? अगं, कुठे- समोर उभे राहा काय वय काय तुमचं 50शीला आलात ना तुम्ही हा? 3 वर्ष काय वय काय तुमचं 50शीला आलात ना हा? 50चं काय? अजून पोरकटपणा गेला नाही हा? हे काय चाळी चाललेत हा? परवा त्या प्रमोशनला आलेल्या मुलीकडे कसे बघत होतात कसे बघत होतात डोळे जवळ जवळ पडले असते हो अगं नाही कसे बघत होतात असं हा? काही नाही ती जवळ बसली की हुरळून गेला होतात हा? अगं नाही होतात की नाही? अगं नाही बोला खरं. माझ्याशी अरे हे बघा साक्ष आहे अच्छा. साक्ष आहे हो हो साक्ष आहे अगं कळलं ना? नाही खरंच नाही. काय वय काय आपलं हा? या वयात हे असले प्रेमाचे चाळे चालतायत बस तुमचे? माझ्यावर संशय घेतेस तू विशू माझ्यावर समीर चौगुलेवर एक लक्षात घे चीते की चाल बाज की नजर और समीर का शिल इसके ऊपर संदेह नहीं करते वाह 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 हे वाक्य ना बाजीरावांच्या तोंडी चांगलं वाटतं कळलं ना तू ना फक्त बाजारातून भाजी लाव एवढ्याच लायकीचा आहे शिलाच्या गोष्टी करता तुम्ही शिलाच्या हा? अरे भावना भाभी आईच्या हे बघ, हे बघ, हे बघ. नुसतं नाव घेतलं मी तर बुबुळे लगेच धावली खिडकीकडे हा बुबुळा आधी पोचतात शरीर नंतर पोचतं लायकी करतात तुमची पटकन सांगायचं नाव सांगा व तुझा काहीतरी गैरसमज होतो गैरसमज काहीच वाटत नाही का रे हा हा स्वतःच्या पोराच्या वयाच्या आलेल्या पोरीशी लफडं करता तुम्ही काहीच वाटत नाही 20-25 पोरी हव्यात तुम्हाला अरे हे कोणी सांगितलं आता हे कोणी ठरवलं तू अरे हे अरे कोणी ठरवलं तू ठरवलंस तू अरे नाही अगं पेपरात बातमी आली होती दाखव ना विवाह कुठे ती? अगं, दाखव ना पेपराच्या ना मिळत नाही आपण. नाही सापडणार तुला ती ऐकायला आता. ना बातम्या पण दगा देतात यार मी खरं सांगतो तू कुठून कुठे गेलीस नाही आजवर नाही गेले पण आता काय? घेणार मिस्टर चौगुले आता पाच काय? आता ना सगळ्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कसला छडा लावणार? गप्प बसायचं एकदम विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यायचे हं मला फक्त उत्तर द्यायचे हो की नाही आणि का जस्ट एक वाक्य बस होतं बस बस हा इतकी वर्ष दररोज 7च्या ठोक्याला तुम्ही दारात हजर असता हा येतो मग हल्ली मी बघते 7:10 तुम्ही दारात येता हा मग 10 मिनिटं काय करता 10 मिनिटात मी अफेअर करून येणार आहे 10 मिनिटात अफेअर होणार आहे माझं राहू द्या मला नका सांगू तुम्हाला 10 मिनिटं पुरे आहेत सगळं काही करायला हा? कोण सांभाळून बोला तू काय तोंड सांभाळून बोलायचं काय तोंड सांभाळून परवा कपडे वाळत घालायला सांगितले तर वॉशिंग मशीन मधले बोळे असे काढले लगेच तारेवर टाकले झालं काम कपडे वाळत घातलेत का वटवागुळ काहीच कळत नव्हतं हसू नका हसायचं नाही अजिबात हसायचं नाही माझ्या पुढ्यात कळलं ना चल तुझी बॅग आण रे बॅग आण व्हॉट डिड यू से विशू तू मला अरे तुरे केलंस तुझी अरे तुरे कशाला मान द्यायचं तुला मान कशाला द्यायचं लोचट माणसा बॅग आण तुझी. अगं तू अगं विशू अजूनही वेळ मी जस्ट एक हे बघ ह्या पेपरात मी विचार ह्याच्या नाही सापडणार आहे त्या कळलं ना बॅग दे
अगं पेपरात बातमी आली होती. अगं मी फक्त डिस्कस करत होतो तुझ्या बरोबर. डिस्कस करायचं तर मग आपले संबंध चांगले कसे राहतील यावर डिस्कशन करायचं ना. विवाहबाह्य संबंधांबद्दल कशाला डिस्कस करायचं. अगं एक विषय असू शकतो ना डिस्कशन मध्ये. बॅग दे. तू ए लांब. लांब उभं राहायचं. लांब. माझ्या ना परिघात पण यायचं नाही, कळलं ना. 5 फूट लांब. लांब. काय जळल्या बॅग काय हळू जेली. तुटेल का? बापरे. नव्या हळू कर. डबा पण नाही काढता आला ना ऑफिस वरनं आल्यावर. हे संस्कार केलेत आई बापानं. डोंट गो ऑन माय. हा. ओके डब्यावर लाल डाग कसले. लिपस्टिक्स आहेत ना. लिपस्टिक नाही आहे का ते. नीट बोलायचं माझ्याशी. नीट बोलायचं माझ्याशी. आपण अडकलोय ना, नीट बोलायचं मग. रेड हँड पकडलाय मी तुला. नीट बोलायचं. लिपस्टिक नाहीये ती. डाग कसलेत. ही बिटाची जी कोशिंबीर दिली होती ना ती लागली आहे. हे गर्लफ्रेंडचे डाग नाही आहेत लिपस्टिकचे. माझी गर्लफ्रेंड माझा खडखडा डबा घेऊन ते पप्प्या नाही ती. म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे. काय हा तुला गर्लफ्रेंड आहे. आत्ता मनातलं बोललायस तू. नाही, नाही, मी मग असं कुठे नाही. देते पप्प्या. पप्प्या कुठे देते तुझी गर्लफ्रेंड तुला. हा? नाही, नाही. सांग ना मला माहिती नव्हतं रे अशा अशा माणसाबरोबर संसार करते बाई. नाही, विषय ऐक ना. लांब. सांगितलं ना याच्या परिघात सुद्धा यायचं नाही. 5 फूट लांब. 1 मिनिट. पुढे चालीस तू. ए नाही स्वतःला जाळायचं नाही. एवढी लेची पेची नाहीये मी. कळलं ना. काय करतेस? म्हणे. 1 मिनिट. कुठून मला बुद्धी झाली आहे? काय आहे? डिवोर्सचे पेपर्स. सही कर. येडी बेडी झालीस का तू. सही कर. तू डिवोर्सचे पेपर्स रेडीच ठेवलेस. कारण माझ्या आईने मला सांगितलं होतं की अगं जावई बापूंची नजर ना गढूळ आहे. त्यामुळे मी रेडीच ठेवले होते पेपर. अगं तिचा स्वतःचा मोतीबिंदूचं 4 वेळा ऑपरेशन झालं. माझी नजर गडूळ बोलते ती म्हातारी. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे. ढालकाच बाई. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे. सही कर पेपरवर. अगं काही माझ्या मनात तसं काही नाही. बाहेर कुठे तू आईला विचार ना फोन. आईला विचार तिचा नवरा. बापरे आईला काय विचारायचं मी. आईसाठी तिचा मुलगा म्हणजे माझा सोनू माझं राजू हेच आहे ना. उद्ध्वस्त केलं रे. उद्ध्वस्त केलंय तुम्ही लोकांनी माझं आयुष्य. नाही माझी चोंड. हात लावू नकोस मला. मीच रे. मीच कपाळ करंटी. मीच कपाळ तू करंटी. कपाळ करंटी. मी कोण आणि तू कपाळ करवंटी. कपाळ करवंटी. हो हो ही काय आली ना बाहेर करवंटी. माझ्या डोक्याबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवतोय. अरे काय या माणसाची लग्न की परमेश्वरा मी का केलं. सगळे दाताच्या कड्या पडत असतो. बापा सांगत होता की बाबा लग्न करू नको लग्न करू नको. मी ऐकलं नाही. भाळले या माणसावर. तुम्हाला सांगते चांगला डॉक्टर मुलगा सांगून आला होता मला. डॉक्टर त्याला नाकारलं. चंद्रजवळ का नेपाळजवळ ह्याच्या या फालतू पंचवर फाळले आणि लग्न केलं ह्याच्याशी. कुठून ग बाई कुठून ग. जानू आहे ना ते मला. किती बस जानू आहे. बस. पेपरवर सही करायची. वाटाणे खा बस. वाटाणे गेले. पेपरवर सही करायची. पेपरवर सही करायची ताबडतोब. मी नाही करणार. आत्ताच्या आत्ता सही करायची. नाही करणार. तुला काय वाटलं मला लफडं करता येत नाही. हा? तुला काय वाटलं तुझ्यासारखं मला लफडं करता येत आत्ता करू अरे शकते तो मी. मुद्दाच नाहीये पण. तुला काय वाटतं तुझ्या नाकावर टिचून मी अफेअर करू शकते. Just कळलं ना? पेपरावर आपण बोलू. पेपराचं सांगू नकोस. मी तुला काय वाटतं माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही. आत्ता दाखवते तुला. थांब थांब ना 1 मिनिट. हा विशू बोल. भरत्या माझ्या फक्त मुसमुसण्यावर तू माझा आवाज ओळखलास. भरत्या कोण आहे भरत्या कोण आहे. बाजूला हो. भरत्या वांग बोल. भरत्या वांग. भरत्या तू कुठेस रे. 8 वर्षांनी मी तुला फोन केला तरी तू आवाज ओळखलास. भरत्या हे चुकीचं आहे. तुला सांगितलं ना माझ्या जवळ पडायचं रे. 5 फूट लांब व्हायचं. भरत्या वांग भरत्या ऐक ना. बोल वांग. भरत्या लग्न करशील माझ्याशी. अगं पण मी तयार आहे पण तुझा तो वांग आहे ना मला तुझा नवरा. चुकीचं आहे. लांब हो. भरत्या तू काळजी करू नकोस. त्याला ना आत्ता डिवोर्स पेपर मी सह्या करायला लावते. सही कर. भरत्या तू ये ना सही. भरत्या तू ये ना मला या Already नवरा आहे. लांब हो. भरत्या या जाचातून मला मोकळं कर ना. भरत्या भरत्या
मला कंटाळा आलाय रे या ओहोटीचा, मला कंटाळा आलाय भरत्या. माझ्या आयुष्यात सुखाच्या भरत्या घेऊन ये ना भरत्या. येतोय भरत्या ये, तू सोडव मला. येतोय मी. तुला काय वाटलं माझ्यावर प्रेम करणारा कोणी नाही? थांब तू. भरत्या तू ये ना. आलो भरत्या मला घेऊन जा इथून. येतोय. मला नाही राहायचं. आलो. आलो भरत्या ये ना भरत्या. आलो, आय आलो. लव्ह यू भरत्या. आलो आय लव्ह यू भरत्या. प्लीज तू ये ना भरत्या. भरत्या तू आलास. हा भरत्या भरत्या हा 8 वर्ष इथेच होतास की काय? एवढा लवकर कसा आलास? त्या व्हॉट्सअपने आलास की काय? हा कोण आहे? नमस्कार. हाच माझा नवरा. हा माझा नवरा. काय रे चल सही कर. मी नाही करणार सही. सही कर. करतो करतो खिशात काहीच करू नका. काय नाहीच आहे. सही कर. ते नाहीये त्यामुळे नेक्स्ट टाइम या. सही कर. सही कर. करवंटे. सही कर. चल ग झालं चल. भरते आता आपण नाही जायचं. आता हा जाणार आहे. मी हो, मायसेल्फ. मी कसा? कारण तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सह्या नाही केलेत, मग? तू ही प्रॉपर्टी माझ्या नावावर दिलीस. तेव्हा या घराच्या बाहेर ना तू जाणार आहेस, मी नाही. बाहेर निघायचं. अगं हे आऊ! जा जा बाहेरचा पेपर विक जा. गो. फक्त ह्या पेपरावर बातमी आली होती. तोच विकायला बस बाहेर. जा जा. ए सापडली बातमी सापडली. ही बघ बातमी. कुंडीत घालती. ए, नीट बोल. कुंडीत नीट ऐक. कुंडीत म्हणाले मी. आउट आउट. एका वाक्याने सगळं उद्ध्वस्त झालं यार. वाक्य नीट वापरा रे आयुष्यात. वा 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 वा, क्या बात है. बघूया हास्यरसिकांना काय म्हणायचंय. सई. सगळ्यात आधी आमिर हडकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण कन्सेप्ट त्यांची होती. क्या बात है. आय थिंक हा असा मंच आहे जिथे सगळ्या डिपार्टमेंटची लोक वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सहभागी होतात. त्याचं उदाहरण आपण आज पाहिलं आणि मला अशा मंचाचा भाग बनून अतिशय छान आणि अभिमानी वाटतंय. दुसरी गोष्ट, तुमच्या टायमिंगला तुमचं इम्पेकेबल टायमिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की देर इज नोबडी लाईक यू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हे प्रत्येक वेळेला तुम्ही सिद्ध करता. विशाखा, काय म्हणजे मी काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. नेहमीच तुम्ही आम्हाला निरुत्तर करता आणि असंच नेहमी निरुत्तर करत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि असा जर ट्विस्ट असणार असेल देव माणसासारखा आमच्या, तर वा 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 वा, म्हणजे 4 छान भरतदादांनी येऊन लावले. वी लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट. प्रसाद दा. तुम्ही दोघं कमालात, म्हणजे बियॉन्ड वर्ड्स आहात. माझ्याकडे खरोखर शब्द नाही. खरं तर या म्हणजे आमिर, हां नंतर सांग तुम्हाला, पण का सुचला तुला हा विषय मला जाणून घ्यायला आवडेल मला की एकेकाची गोडी असते काही विषयांची. तर मला एक जनरल नंतर सांगतो, इथे नको. पण म्हणजे ज्या ग्राफनी तुम्ही प्रेझेंट केलं अख्खं स्किट, ओ माय गॉड. जनरल साध्या यांनी एक सुरू झालेलं वाक्य होतं आणि तो ग्राफ इतक्या पराकोटीला जाईल आणि चेरी ऑन द केक म्हणतात तसं भरतची एंट्री, आणि त्याची एंट्रीसुद्धा 4 चान लावून गेली तुमच्या स्किटला. फायनली ज्याची कॉन्सेप्ट आहे त्याला काही सांगावं असं वाटतंय मला की सामने जब बीबी हो तो जुबा को काबू में रख ए आमिर. सामने जब बीबी हो तो जुबा को काबू में रख ए आमिर. नाही तर वाट लागते बावड्या. भरत दादा, तुम्ही काय म्हणाल. अरे मी काय बोलणार. छान असं एक ज्याला म्हणा छान आपण एक रस पितो ना, त्यात थोडं हे थोडं हे थोडं ते थोडं ते आणि ते करेक्ट चव बनते ना. मी फक्त येऊन फक्त मी टच केलं त्या ग्लासला, ग्लास असा दिलाय, बाकी काही केलं नाही आहे. पण त्याची चव चाखायची असेल त्या मी इथे बसून खूप छान चाकली. खूप छान वाटलं.
भरतदा, परवाच दिवशी तुमचा आप्पा आणि बाप्पा हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ॲक्टर्सची खूप छान फळी आहे याच्यात. तुम्ही आहात दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे आणि गरिमा प्रोडक्शनची ही फिल्म आहे. तुमच्याकडून या चित्रपटाविषयी आणखी काही गोष्टी जाणून घ्यायला आम्ही फार उत्सुक आहोत. काय आहे नक्की हा सिनेमा? एक चांगलं एंटरटेन आहे त्यात. आप्पा आणि बाप्पा, मी त्यात आप्पाचं कॅरेक्टर करतो आहे. खूप छान गोष्ट आहे. एकतर एक सर्वसाधारण कुटुंबातली जी व्यक्ती असते, जी जबाबदारी असते, त्या महिन्याचा खर्च एका पगारात कसा सांभाळतील आणि त्यात घरातल्यांचं ठरतं की गणपती आणायचा घरात. हा जरासा अगेन्स्ट असतो की नका, खर्च वाढतोय, नको. आणि मग वडिलांची इच्छा असते की आता मला एफ डीचे पैसे मिळणार आहेत, आपण आणूया गणपती. मला दुसरा ठीक आहे, घरी गणपती येतो आणि मग खर्च नकळत वाढत जातो. एफ डीचे पैसे काही मिळत नाहीत. मग ॲट द एंड तो चिकार त्रासतो, वैतागतो आणि मग तो ठरवतो की आता काही झालं तर गणपतीचं विसर्जन करणार नाही. कारण ज्या गणपतीमुळे एवढा खर्च झाला, तर गणपतीचं काम आहे ना की बाबा निदान तुझ्यासाठी एवढा खर्च केला आहे, तुला आणलं आहे घरात, तर आता मग आमचं बघ काय ते. आणि त्या मागचं ॲक्च्युलीचं अंडरग्राऊंड खूप सोपं आहे, साधा सिम्पल आहे की आपण देव भक्ती इथपर्यंत ठीक आहे, श्रद्धा असावी, पण देव असं पावतो आणि लगेच तुला पटकन पैसे आणले, डिश दिलं, असं काही नसतं. तर ते एक एनर्जी येते. एक चांगल्या पद्धतीने तो चित्रपट आपल्यासमोर मांडला आहे, तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आणि मी इतकं वर्ष का थांबलो याचं कारणही कळेल. क्या बात. हे सगळं ऐकून आमची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. आम्ही नक्कीच हा चित्रपटगृहात जाऊन बघू. ऑल द बेस्ट. Thank you. खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. मंडळी, हास्य जत्रेतली विनोदिनी सुहास परांजपे कमी तिथे आम्ही फेम निखिल बनेला घेऊन एसटीच्या प्रवासाला निघाली आहे. जिथे तिची गाठ पडली आहे लाफ्टरचं कन्फर्म तिकीट असणाऱ्या अरुण कदम यांच्याशी. बघूया तिथे काय धमाल घडतीये. नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. आज मी कंडक्टर आहे. आज मी कंडक्टर आहे. आज मी कंडक्टर आहे. MH9 12 गाडी काढा, गाडी काढा. ए छोटे हात दे पटकन. या लवकर. कंडक्टरला सोडून गाडी चालवतोस. काय फालतूगिरी आहे, काय फालतूगिरी. तुझी काय फालतूगिरी आहे? बस चालते ना, चालत्या बस मध्ये कसं चढतो बावळट. वसर्या, मी तुम्हाला वर यायला हात दिला, तुम्हीच मला खाली खेचला. आम्ही कधी? आता तू होतास? आम्हाला वाटलं टेल्ला कोणतरी उभा आहे दरवाजात. का पाच वाजता काय फालतूगिरी चालू तुमची. एकतर ड्रायव्हरच्या साईडने चालायला मला स्टूर लागतो म्हणून मी कंडक्टर झालोय. कंडक्टर पलवतो तुम्ही असंच. सॉरी कवरे दमलो मी. घे पाणी पा, पाणी पा, पाणी पा. थँक्यू. कवरे दमलो मी. पेऱ्यासारखं काही पण करता कंडक्टरला खारू सुरू जातात. हे पाणी. अरे तुम्ही हा मी. काय बोलता? म्हणजे मी पाणी पिऊन होस्तवर आवरात चेंज झाला. म्हणजे मी किती वर्ष पाणी पितोय. नाही काय ही म्हातारी झाली मी समजू शकतो. अरे हा तर अजून बाल झालाय. ही म्हातारी मग याला दारमिशा कशा नाही आईला. काय फालतूगिरी आहे. फालतूगिरी करू नका. चाल तिकीट बोल. तिकीट बोल. तिकीट काढणार ना. एक राजावाडी द्या. हाफ हाफ तिकीट.
तुमच्या दोघांचा हाफ तिकीट हा कुठल्या अँगलने तुम्ही वसरणे हात वाटता ना नाही का हे हा आहे ना हा तो 5 वर्षाच्या आतला आहे ना त्यामुळे त्याला तिकीट लागतच नाही आणि मी 60 वर्षाच्या वरची आहे अच्छा. ज्येष्ठ नागरिक आहे ना मी ज्येष्ठ नागरिक म्हणून मला हाफ तिकीट लागते सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक असते ना त्याच्यामुळे half. नाही पण 60 वर्षाची नाही वाटत रे तू जाऊ वाचाड्या तिकडे अरे काय हो काका हो माझ्या आजीबरोबर फ्लट काय करताय अरे फ्लट काय वाचारी 60 वर्षाचे नाही वाटत म्हणून बोलतो नाही पण ज्येष्ठ नागरिकच आहे मी ज्येष्ठ नागरिक बाकीचे सगळे डायलॉग बरोबर होते ज्येष्ठ नागरिक जास्त करतात ते बाजूगिरी आणि हा 5 वर्षाचा ना अवरा उंच कसा काय आहे? त्याला ना मी रोज प्रोटीन शेक पाचते अवरे येर समजतं तुम्ही मला फालतूगिरी करू नका बसाऱ्यानो पुरूप दाखवा पुरूप दाखवा तू 5 वर्षाचा आणि तू 60 वर्षाची पुरूप दाखव दाखव पुरूप दाखव माझं सिनियर सिटीजनचं कार्ड आहे आणि हे याचं इलेक्शनचं कार्ड आहे 5 वर्षाच्या पोराचं इलेक्शन कार्ड आईला हा ते इलेक्शन 5 वर्षांनी होतं ना आधीच काढले आणि ते इलेक्शन वाले काय म्हणाले माहितीये काय बोलले? आता 18 वर्षानंतर कार्ड काढणार एवढी धाव करायला लागणार धावपळ करायला लागणार आत्ताच काढा म्हणून 5 वर्षाचं असताना काढलं आत्ताच करा हा. तुम्ही एक काम करा याचं आत्ताच फुल तिकीट करा म्हणजे 18 वर्षानंतर तुमची धावपल होणार नाही फालतूगिरी करू नका 26 रुपये काढायचं आणि 52 रुपये द्या म्हणा पचकन नाही तर खाली उतरा चला बस झाली नाटक हे ठेवा तुमच्याकडे दादा ऍक्च्युली ना हा माझा मुलगा आहे त्याचा चेहरा बघा काय वाटतंय त्याचा चेहरा बघून त्याला पुढचं काय आठवत नाही असं वाटतं नाही हो दादा असं नाहीये हे लेकरू माझा आजारी आहे हो, खूप आजारी आहे. हो दादा भोग पडलाय भोग हो भोग पडलाय भोग हृदयाला भोग पडलाय हृदयाला भोग पडलाय दादा आम्ही दोघं ना असे रस्त्याने जात होतो शेजाऱ्यांना डॉक्टर जात होते त्यांनी आम्हाला बघितलं आणि म्हणाले बाई थांबा तुमच्या मुलाच्या हृदयाला भोग पडलाय राजावाडीला घेऊन जा तिथे हॉस्पिटल तिथे इलाज करा म्हणून राजावाडीत चाललोय दादा जाऊ द्या हो आम्हाला राजावाडीत रस्त्यावरतीच डॉक्टर भोग बघितलं ना मग एवढं भोग पडले कुठे भोग पडले बघू हृदयाला पडलंय बघू नका बघू अरे पण मला बघायचं का रे वसाऱ्या पोटाला भोग पडलाय नाही ऍक्च्युली हृदयालाच आहे असं करताना ना हृदय इथपर्यंत आलंय त्याचं वसाऱ्यांनो बनियनला भोग पाडून सांगते छातीला भोग पडला हृदयाला भोग पडला वसाऱ्या तिकीट कारण खाली उतरा आई मी त्यांना सत्य काय ते सांगणार आहे आता दादा तुम्हाला मी सांगतो दादा ही ना माझी आई आहे मस्त रे तिला हो काय वारं लागतं वारं फालतूगिरी करू नका सगळ्या खिडक्या बंद आहे कुठून वारा लागेल तिला तसं वारं नाही हो अंगात येतं ना अंगात येतं ना, तसं वारं लागतं तुला दादा मला सांगा तुम्हाला पोरं बाळा असतील ना दादा हाय दोनच आहेत ऐक या माणसाची व्यथा ऐक हा माणूस दिवसभरी तेवढी दगदग करतो मेहनत करतो दिवस रात्र ड्युटी करतो तरी पण पोरं सांभाळायची म्हणजे किती मोठी गोष्ट आहे सांभाळायची म्हणजे तुम्हाला सांगतो दादा तुम्हाला सांगतो हे जे वाऱ्याचं आहे ना ह्याच्यावरच इलाज काढायला आम्ही तिकडे राजावाडीला चाललोय दादा तिथून आलो ना सगळं झालं ना की मी स्वतः तुम्हाला डेपोत येऊन शोधतो आणि तुम्हाला देतो तुमचे ते 52 रुपये तिकीटाचे पण प्लीज दादा प्लीज आम्हाला राजावाडीला जाऊ द्या दादा आम्ही राजावाडी नाही जे घडायला नको होतं तेच घडतंय नेमकं झालं झिंग झिंगटवरी चांगत वारा आला गप्पा ए वाऱ्या
झाड सोड, नाही सोडणार, झाड सोड. नाही सोडणार, त्या बुटक्या वांग्याला सोडणार नाही मी. ह्या माणसाची काही चूक नाहीये. नाही चूक आहे. चिल्लर घेतो, ठेवतो खिशात आणि रात्री पार्टी करतो त्याची. नाही 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 नाही, अरे कुठली चिल्लर, कुणाची तरी एकमेकाची 1-2 रुपये राहतात, चहा पितो, पार्टी कुठून येणार त्याच्या? झाडाला खोटं बोलतो, नाही, नाही, झाडाला नाही. खोटं बोलतो. अहो, झाड तुम्ही सोडणार बघताय नाही, काय? झाड पाया सोडणार पडा नाही ना, नमस्कार करा ना आता. तुम्ही. पडा ना पाया, नाही, नाही. लवकर पाया पडा. पाया पड. पाय पडतो, पाय पाया पडतो. पड. अरे, आई मला आता माझं घर उद्धवचं करू नको. मला 2च पोरं, एक बायको आहे रे. तुमच्या पाय पडतो, मला माफ करा. आई ग, झालं कुणाच्या नशिबी काही येतंय रे, कुणाच्या पाया मना परायला लागतंय हातला. रे 2,000 रुपये कुणाचे पडलेत? अरे माझे आता पडले असते आता. आई माझे आहे ते. नाही, मग अरे चष्मा. सकाळी येताना मी एटीएम मधनं काढले. चष्मा अगं आई काढताना माझे पडले. हात अरे, तू सोडते भांडते फाटेला. का? अरे, ते माझे ते पैशात माझ्या निघाले. खिशात अरे, पडले. असं आता- नको. काय फालतू गिरे आणि काय गे थेरडे, हा तुला चष्मानं लावताच 2,000ची नोट दिसली, हा न 2,000 दिसलं तुझ्या अंगातलं वारं गायबच आहे. मी चेन्नईला ते जण आहे ना. आणि काय रे ए, तू 5 वर्षाचा आहे ना? एटीएम मधून कधी गेला होतास आणि करक नोटा कधी काढल्या? 2,000ची नोट बघून वाचा रे, आण तिकडे 2,000 नोट माझ्या राजा, इकडं, राजा. आण ना इकडं. हे बघा फालतूगिरी करू नका. आत्ताच्या आत्ता इकडं उतरा तुम्ही. उतरा, हे गाडी थांबव रे, गाडी थांब. ऐका ना, राजा, राजा, नाही ना, थोडा वेळ राहिलाय. उतरा खाली. राजा, आधी राजा. उतरा, उतरा, ऐका ना, चला, उतरा खाली. जाऊ दे. चला, उतरा खाली. फालतूगिरी करता मला फसवतात. बापाची आहे का माझी एसटी? चला खाली. राजावाडीच्या प्रवासीने उतरून घ्या. राजावाडीच्या प्रवासीने जाऊ उतरून द्या, घ्या. अरे यांना तर राजावाडीला जायचं होतं. म्हणजे आतापर्यंत हे लोक फुकट आले राजावाडीपर्यंत. त्याला कास्टिंग चेंज केलं तरी यांनी मला गंडवलं. काय पण सईला मनापासून वाटतं की अरुणला कुणीच गंडवून नाही. अरे बाला वा 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 वा, अगदी झकास झाला एसटीचा हा प्रवास. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मला ते एकदा परत सिनियर सिटीजन ते परत एकदा प्लीज बघायचं. ते अमेझिंग होतं सुहासते. चेन्नईला ते जण नाही मी. आउटस्टँडिंग, खूप मजा आली. अरुणा खूप छान. बने आउटस्टँडिंग. आणि तुम्ही 1-2 मिनिटात जे काही चेंज केलं सगळं तुमचा गेटअप, तो पण फार सुंदर होता. ओव्हरऑल आउटस्टँडिंग, मजा आली. प्रसादा, तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स पाडतो काळजाला भोक. तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स पाडतो काळजाला भोक. म्हणून तुमच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर दिलखुलास हसतो प्रसाद ओक. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. भरतदा, तुमचा आप्पा आणि बाप्पा हा चित्रपट परवाच रिलीज होतोय, तर प्रेक्षकांना आणखी काय सांगाल या चित्रपटाविषयी? नाही, मी जर सगळंच सांगत बसलो मग चित्रपटाला येणार कोण? मला असं वाटतं की सांगण्यापेक्षा चित्रपट पाहावा आणि रसिक प्रेक्षकांनी आम्हाला सांगावं की कसा वाटलाय. वा 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 वा. भरतदादा, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या मंचाला काय म्हणूया एक छान एनर्जी दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुमच्या फिल्मला आमच्या सगळ्या टीमकडून, हास्य जत्रेकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्राची हास्यजत्राचा प्रत्येक एपिसोड लोकांना पाहावासा वाटतो परत परत. महाराष्ट्राची हास्यजत्राचा प्रत्येक एपिसोड लोकांना पाहावासा वाटतो परत परत. 4 वर्षांची गॅप खूप झाली, आता वरचेवर येत जा भरत. क्या बात है! वा 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 वा. थँक्यू व्हेरी मच. आणि खरं सांगू का, चित्रपट पहा तुम्ही फ्रेश होणारच आहात, पण मी आज इथे येऊन खूप फ्रेश झालो आहे आणि मी खूप हसलो आहे बिकॉज ऑफ यू पीपल. आणि या हास्यजत्रेचा, या मंचाचा मी खूप खूप आभारी आहे की मला इथे येऊ दिलं आणि बसू दिलं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. टेन्शननं सुकलेल्या तुमच्या चेहऱ्यावर हास्याचा शिडकावा करून तुम्हाला ताजंतवानं करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क.
मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्यांच्या विनोदी अभिनयाची जगभरातल्या मराठी माणसाला भुरळ पडली आहे, जे 11 ऑक्टोबरला म्हणजे उद्याच त्यांचा आप्पा आणि बाप्पा नावाचा सिनेमा घेऊन तुमच्या भेटीला येत आहेत, अशा आपल्या खास पाहुण्यांचं अर्थात भरत जाधव यांचं. तर मंडळी, विनोदातले सगळे रथी महारथी या महामंचावर दंगा घालण्यासाठी सज्ज आहेत. आपण देखील सज्ज होऊया आपली टेन्शन्स विसरून भरघोस हसण्यासाठी. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, सिच्युएशनला मॅडनेसचा ट्विस्ट देऊन बंपर लाफ्टरचा योग जुळून आणणाऱ्या प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांच्यामध्ये लग्नाचा योग जुळून आलाय. बघूया त्यांचे लग्नानंतरचे काय प्लॅन्स आहेत ते. या ना या या हा मी छान आहे आपलं हे तुमचं अंगण छान आहे हा. आहेत आई बाबा लग्नाची बोलणी करतायत. मी म्हटलं जरा आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून, सॉरी इंग्लिशचं, आपल्याला एकांत मिळावं म्हणून मी म्हटलं लाजणं आणि चुलीवर काजू भाजणं हे फक्त गावच्या मुलींनाच जमू शकतं बाबा. कमाल. माझं ना हिच्यासोबत लग्न ठरतंय. मी ना मुद्दाम ठरवलं की गावाकडची मुलगी बायको म्हणून करायची. बघा ना, आल्यापासून पदर सुद्धा हटवला नाहीये. तुम्ही ऑकवर्ड फील करू नका, रिलॅक्स व्हा. हे बघ, फ्री राहा, असं काही हे नाही आहे. एकदम फ्री राहा. पदर हटवलाच तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम तू खरंच खूप सुंदर दिसतेस. हे शहरातल्या मुलींमध्ये नाही यार. हे 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 ठेवायचा लग्नानंतर पण हे कंटिन्यू ठेवायचा. मी खरंच सांगते, तू खरंच खूप छान दिसतेस. तुम्ही बी लय भारी दिसताय. रिअली थँक्यू व्हेरी मच. इट्स माय ऑनर, इट्स माय प्लेजर. ओ सॉरी, इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल. धन्यवाद, मी खूप खूप आभारी आहे. बाय द वे, कितवी शिकलेस? म्हणजे असं काही हे नाही आहे, शिक्षणाची अट नाही आहे. एक बेसिक 3री 4थी असलं तरी, म्हणजे 3 नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही. लग्न करणार आहे मी, असं हे नाही आहे काय. किती म्हणजे काय शिकलीस? माझं MA कम्प्लीट झालंय. आटलेलं MA गावाकडच्या पुरी आर्ट्स. बरं, कशातनं केलं MA? फ्रेंच मधून केलं MA. वा. म्हणजे ते बाहेरगावची भाषा ती हा, वाला कसं आहे मैं का. हे अरबी बोलताय तुम्ही? फ्रेंच फ्रेंच. Salut de m'appeler am Namreta în senșotare controlare. म्हणजे I am Namrata. Nice to meet you. हे ऍक्च्युअल फ्रेंच आहे? म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती ज्या भाषेत झाली ते फ्रेंच? हा, म्हणजे काय झालं, खरं तर मला याच्यात PhD करायची होती, पण आता म्हणले का नको, आता कसं लग्नाचं वय नाही, झालंय. पण चांगलं आहे. मी ग्रॅज्युएशन केलंय सायन्समधनं, मी ग्रॅज्युएट झालो. हा, मी ते ऑनलाईन इन्फॉर्मेशन चेक केली. तुमचा इंग्लिश सब्जेक्ट राहिलाय ना? मी बोललो ना, शिक्षण विक्षण काय महत्वाचं नाही. ते काय आता काय हे नाही, ते काय होत राहील आपलं. छंद छंद काय आहेत? म्हणजे माणसाला छंद असले छंद काय आहेत? मला संगीताची आवड आहे, म्हणजे म्युझिक. सेम पिंच. सॉरी, मी म्हणजे एक्साइट. मलाही म्युझिक खूप आवडतं. म्हणजे मी गाडी चालवताना, अंघोळ करताना म्युझिक. तू काय म्हणजे अभंग ओवी काय काय आवडतं तुला? मला मोझार्टची सिम्फनी ऐकायला लय आवडते. कोणाची काय? मोझार्टच्या सिम्फनीज ते ऐकायला भारी आवडते मला. हा, हे आहे ते छान आहे ते. दोस्त दोस्त ना, मी ऐकलंय ते, मस्त आहे ते. दोस्त दोस्त. अहो, हे पियानो झालं. सिम्फनीज मध्ये सगळ्या वाद्यांचा मेळ असतो बा, म्हणजे सगळी वाद्य एकाच वेळी, त्याला सिम्फनीज म्हणतात. ऐकलंय ते मी. अच्छा, छान असतं. हा, ते डियाना डिमारीचं ते डिना नोटे, ते तर म्हणजे काय इतकं असं ना, आपली तंद्री लागते ते गाणं ऐकताना. आणि तुम्हाला तर काय सांगू, माझं सगळ्यात फेवरेट गाणं आहे ते I will talk you. गाणं आवडतं.
हे छान आहे छान आहे. गाणं कुठलं आवडतं तुम्हाला? मला हा. मला आपलं ते हे पहले तो कभी कभी गम था, अब तो हर पल ही तेरी याद रुलाती है, अब तो हर पल ही तेरी याद रुलाती है. हे गाणं आवडतं. नाही नाही हे असं हे ना माझं फेवरेट नाही तो मोबाईल बिघडलाय मध्येच काय पण चालू होतं ते चालतंय, चालतंय. ठीक आहे सगळं म्हणजे चांगलं आहे. पाश्चात्य संगीताची आवड आहे तुम्हाला. हे बघता की नाही स्किट्स तेवढं स्किट एक बघितलं की मला ना नुसतं असं उमदळल्यावानी होतं, नुसतं वकारी आल्यासारखं होतं नुसतं. हेच चांगलं आहे. ह्याचे बघितले गौरव मोरेचे स्किट्स पाहिले तुम्ही? त्याचे स्किट बघून तर मला विहिरीत जाऊन जीव द्या असं वाटतं. आणि तो काय करतो जाड गेला एक पोरगा आहे बघा, त्या असं गोरट्याला असं ढापणं लावतोय ते. पहिला निरागस दिसायचं, आता ते पॅच लावल्यावर कसा दिसतोय लय भंगार दिसतोय ते. ते जाऊ दे. काय नाव आहे त्याचं? तोंड आहे बघा माझ्या. ऐका ना. खांडेकर. आई, सोडा ना ते जाऊ दे नाही, स्किट्स. मला कळत नाही चॅनल वाले का टाइमपास करते अशा टाकाऊ कलाकारांना घेऊन. आई, सोडा ना. तेच कळत नाही. Standard जपायला ऐका पाहिजे मी काय बाकी. बोलतो हे पिक्चर संगीत वगैरे ठीक आहे. हा. जेवायचं काय येतं ना मी खूप खादाड आहे हो मला जेवणाचं आता लागतं. काही विषय आहे हा का? म्हणजे मी तेच म्हटलं फिल्म्स आणि गाणी ऐकून थोडीच हे होणार आहे. ते तर मेन आहे, पोट आपलं भरलं पाहिजे का नाही. फुलूची फुलूची भाजी मला लय भारी बनवता येते. अलूची फुलूची फुलूची भाजी हो. हे काय आहे भाजी हा, तुम्हाला माहित नाही अहो, ते लेबनन मधली फेमस भाजी आहे. कुठली लेबनन हे काय आफ्रिकातला देश नाही का तो लेबनन? हा 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 हाय तो हाय हे तुम्ही ते लेबननची आणून द्या मला, मी तुम्हाला लेबनन देईल. लेबननची भाजी. लेबनन. हे मी इकडे राहतो आपण घनसोली वेस्टला रांगणेकर चाळ आहे ना तिथे आपलं घर आहे. 1+1 आहे आतून माळा काढलाय तिथे लेबनन. मी विचारतो भाजीवालीला असेल हा, तर तेच म्हणलं मी. आपण करूया ती. मी देईन बनवून तुम्हाला. काय भाजीचं नाव काय बोलत? हुलूची पुलूची. पुलूची पुलूची चांगलं आहे. हे नाही तुम्हाला काय? पुरणूची पुलू ते मग उकडूची मोदुकू येतो उकडूची मोदुकू नाही तर मग उलूचू फुदू फुदू. अहो फुदू फुदू वाचून मी खरं. किंवा मग अगदीच काय नाही तर बुंदूचं लुडू तसलं काय बघा ना. अरे आपल्याला हे लागेल ना इतर वेळी पण लागेल ना खायला. ते सगळ्यांनाच येतंय हो, पण कसं चाखायला वेगळं काहीतरी चव पाहिजे ना आपल्याला, म्हणून ते हुलूची पुलूची वगैरे बनवते. हे म्हणजे एकदम हे म्हणजे गावात राहून तुम्हाला एवढं फॉरेनची आवड वगैरे आहे हो, एकदम. हो. माझा फॉरेनचा एक मित्र आहे ना, इटालियन दोस्त आहे माझा. अच्छा हा, अल्सँड्रो अल्फेन्सो नाव आहे त्याचं. आमची चॅटिंग वर ओळख झाली. अच्छा अच्छा म्हणून तुम्हाला म्हणजे अशी फॉरेनची आवड आहे वेळ आहे तुम्हाला. हा म्हणजे फॉरेनचीच वेळ नाही मला, अल्सँड्रोचं पण काय 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 बोला आता काहीतरी बोलला तुम्ही बोलता बोलता थांबला तुम्ही. हा. आता तुम्ही एवढा विषय काढताच तर सांगून टाकू का तुम्हाला? काय मला तुमची मदत पाहिजे. नाही, मदत फक्त फक्त माईला आणि तात्याला तेवढं सांगू नका, मी तुम्हाला आता जे नाही काय नाही सांगते. नाही सांग पण काय मला तुम्ही चिडू नका बरं का माझ्या. नाही नाही पण काय मला टेन्शन आलं काय. नाही मी सांगते ना, आपण लग्न करू. हा हे फिक्स आहे ना. हा मग चालेल. हा आपण लग्न करू, हा, मग हा. आपण हनीमूनला जाऊ. हा हे पण ठरलंय. हा हा हनीमूनला गेलो ना आपण तिथे रोमला जाऊ बरं का. हनीमून कुठलं इटलीतलं रोम. ते पापा ते इटली देश हो तिकडचं. हा रांगणेकर आहेत ना इटली आपण तिथे हनीमूनला गेलो ना. म्हणजे बघू इटली रूम विकायला लागेल मी पण करेन मी काय. चालेल. जाऊ आपण जाऊ आपण तिथे जाऊ, मग तिथे गेल्यावर आपल्याला अल्सँड्रो अल्फेन्सी भेटेल बुवा. मला भेटवून द्या मला पण आणि भेटव. मग तिथे तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून टाका. हा असं. सॉरी मी काहीतरी वेगळं ऐकलं तू बोलले आमचं तिकडे लग्न लावून द्या. तेच बोलले मी, तुम्ही आमचं तिथे लग्न लावून द्या, म्हणजे तिथे गेल्यानंतर
आमच्या दोघांचं. डोकं ठिकाणार काय बोलतेस तुला तरी कळतंय का? तो जास्त सुखात ठेवेल मला. अरे मी मी हे बघ आपलं ना 1+1 आहे आता इकडे घनसोली वेस्टला रिडेव्हलपमेंटला गेलंय 305चा एरिया मिळणार आहे. आपण जाऊ बिल्डिंगीत आणि अहो तिथं मिसिपिओ मध्ये 10th स्ट्रीट वर त्याचं मोठं पॅलेस आहे. ऐका ना, आम्ही दोघं तिथं सुखात राहू, तुम्ही फक्त आमची मदत तुला करा. कळतंय का? तू तू काय बोलतेस तुला कळतंय? आम्हाला कळतंय. अरे तिकडे जाऊन हनीमूनला तू त्याच्यावर लग्न मी काय करू मग? काय तुमची सगळी सोय करून ठेवली आम्ही. तुम्ही तिथं त्यांच्या गाडीवर ड्रायव्हरचं काम करायचं. काय बोलतेस तुला कळतंय का? कळतंय तुम्हाला, प्लॅन सांगते पुढे. चले मी नाही ड्रायव्हर बिवरचं काम करणार. अहो असं नका ना करू. ऐका ना पुढचं तर ड्रायव्हरचं काम करायचं. तुम्हाला दर महिन्याला 10,000 युरो मिळतील. कोणाला सांगते 10,000 युरो? इथे ना 25,000 कमवतो पहिला प्रत्येक महिन्याला. गेलं का 25,000? 10,000 युरो म्हणजे 7,88,000 पर मंथ. ए किती बोलली? 7,88,000 पर मंथ. 8 लाखाला 12,000 कमी. ऐका ना. ए नाही नाही तरी पण लग्न नाही मी हे हे चुकीचं आहे. माझ्या आईला काय सांगू की सून तिकडे हनीमूनला गेली, तिकडे पळून गेली, मी त्याची गाडी चालवतो. मला नाही ऐका, जमणार, मला नाही ऐका, मला नाही ऐका, जमणार. ऐका ना, ऐका ना. मी हे तुझ्या तात्यांना माईनं सगळ्यांना सांगणार. हे बघा अल्सँड्रोला ना मी तुमचा पत्ता, तुमचा फोन नंबर, तुमचा ऍड्रेस सगळं पाठवलंय. हा ए चले तो तिकडून काय करणार आहे? जा त्याला काय सांगायचं सांग. जा काय करणार? चाल. तो अल्सँड्रो आहे ना तिथं इटलीतला मोठा स्मगलर आहे. तुमची किडनी विकून तो स्मगलिंग करल. हा तुम्ही जिथं कुठं असाल तिथून तुम्हाला हुडकून काढीन तो. मग बघा मग. हा मग करा मग लग्न आणि मग बघा मग येऊ नका मग मला मग. हा आय पक्का बाय आहे आपल्या ओळखीचा. तो हे करेल लालचंद्रोला. हा मी नाही हे करू देणार. मला विषय सांगला. तुम्हाला खोटं वाटतंय? ए जा चाल. 1 मिनिट फक्त त्याला फोन लावते. ए ए कोणाला धमकावते? 1 मिनिट. हॅलो अल्सँड्रो, इंत फसतेले ते त्याच्या मेमेशी असला. इथं वरस तिकडे त्याच्या ढापण पण असला. इथं बसला शब्द दिला आणि फिरून तर मारला. हे तुम्ही ऐका फोन ठेवा. ओके ओके ओके. फोन ठेवा. हे बघा तुम्ही ना हे थेट सांगताय शब्द फिरला मारला हे डायरेक्ट थेट सांगताय तुम्ही. मी हे बघा मी सांगतो हे वाढवू शकतो मी. मला लफडं करायचं ना, मुळात मला लग्नच करायचं नाही. मला लग्नच करायचं ना, विषय संपला इकडे. कन्फर्म मला नाही करायचं लग्न. बघा एक सांग. आणि हे सगळं तात्याला मायला नाही सांगायचं. नाही बघा. सांगणार त्याला जर पण मी का घाबरत. सांगितलं तर तुमच्या किडण्या काढून अल्सँड्रो असा चेचून काढीन ना. ए जागा मी नाही घाबरत तुझ्या अल्सेंटरला. मी नाही घाबरत. अल्सँड्रोचाच फोन आहे. हॅलो भाऊजी. हा नाही, नाही. आहे ताई इकडे. मी आहे इकडे. मी आहे. अहो ऐका ना. ए मंग्या जाड्या, हे बघ आता जर तू मला अशी नाटकं करायला लावलीस ना तर मी आणि तू आहे. हा आधी इथं यायचं, तात्याला माझा हात मागायचा, नाही तर तुझ्याच हात असे कापून काढीन आणि तुझ्याच गळ्यात त्याचे वर मला घालीन. हा आला मोठा लव यूच्या. हा चल लव यू. चल हा चल. हा वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग विषय होता आणि तुम्ही फार भन्नाटरित्या तो मांडला. क्या बात नमा, क्या बात. सई, मला असं वाटत होतं की एखाद्या फिल्मचा सीन सुरू आहे आणि आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो ना, तशी मी गुंतून गेले होते आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की हे स्किट संपू नये. मला असं वाटतं की सचिन सरांची कन्सेप्ट होती आणि अतिशय ब्रिलियंट कन्सेप्ट होती. खूप वेगळी होती. म्हणजे आपण कधीही कुठल्याही पुस्तकाला त्याच्या कव्हरवरून जज नाही केलं पाहिजे असं वाटलं. आणि नमा तू खूप छान सादर केलंस तुझं कॅरेक्टर. तू पण भावा तू तर वडलंसच, नेहमीच वडतंस. खूप सुखावले मी तुमचा आज परफॉर्मन्स बघून. मजा आली. वा वा. प्रसाद दा. पुरुषुदू నువ్వు तुचू टोलून फार मजा आली. फार गोड कॉन्सेप्ट होती आणि फार साधी सुंदर आणि सोप्या पद्धतीने ती प्रेझेंट केली, त्यामुळे ती जास्त भावली. नमा तुझं पहिलं येऊन लाजण्यापासून ते थेट ए मांग्यापर्यंतचा प्रवास हा फार काय म्हणूया धक्कादायक आणि ॲट द सेम टाईम फार सुखदायक पण होता.
फार ब्रिलियंट जर्नी होती ती कॅरेक्टरची. प्रसाद मस्त, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स, मजा आली. दूसरों को कमज़ोर समझने की भूल हमेशा हो जाती है. दूसरों को कमज़ोर समझने की भूल हमेशा हो जाती है, लेकिन याद रखो मिट्टी भी घड़ा बनकर सर पर बैठ जाती है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बघूया भरत दादा काय दाद देत आहेत. वा प्रसाद, नम्रता, अरे काय बोलू मी. एक तर तुम्ही सुरुवात केली त्यात तू साधी मुलगी म्हटलं, तिथेच मी जरासं हल्लो होतो. आणि नंतर तुझे काही रंग दाखवलेस, जे काही धमाल उडवलेस, आणि त्यात प्रसाद तू चांगला रिॲक्टर आहेस तू सुद्धा. आणि नम्रता आमच्या कॉलेजची आहे, महर्षी दयानंद महाविद्यालय, त्यामुळे कुठे हटणार नाही माहिती आहे आपल्याला. नाही खूप. आणि तुझे मी याच्या आधीचे बरेच स्किट्स पाहिलेत. तुझ्याकडे एक एनर्जी आहे, तुझ्याकडे चांगला टायमिंग आहे, तू कुठल्याही भाषेत मस्त रमतेस. आगरीमध्ये तर धमालच करतेस तू, पण कुठलीही भाषा तुला ती पटकन अशी त्या भाषेतली वाटून जातेस. हा तुझा विशेष गुण आहे तुझा. आणि प्रसादकडे जरी तब्येत मोठी असली तरी त्याच्याकडे पंचची वजनं पण खूप ताकदवान असतात, आणि असे मस्त की तो करेक्ट फेकतो, आपल्यावर असं बिंबवतो की हा पंच आहे, हसा तुम्ही, हा हसत नाही. तुला पहिले की संजय नार्वेकरची मला आठवण येते. संजय नार्वेकर एक पंच असं सोडत नाही. जसं जे काम करतो संजय नार्वेकर, त्याला माहिती आहे ते येणार नाही, पण त्यातून तो काढत असतो, शोधत असतो, आणि त्यासाठी तो वेगळी एनर्जी लावतो संजय नार्वेकर. तसं तुझ्याकडे संपला कळते की तिथे पंच येत नाही, पण मधल्या बारीक बारीक फुसकुले बोलून घुसून तू बरोबर तुझे पंच तुझे वाजलेच पाहिजे अशा पद्धतीचं तू आहेस. त्यामुळे तुमचं दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. ह्याच्या आधीही मी पाहिलं, आताही पाहिलं, धमाल केलेत, आणि मजा आली खूप. वा. थँक्यू. मंडळी, आज कराटेच्या क्लासमध्ये खेळले जाणार आहेत विनोदाचे डावपेच. आणि हे डावपेच तुम्हाला दाखवतायत खानदेशी शिरोमणी श्याम राजपूत, चिपळूणचे रत्न प्रभाकर मोरे, आणि लालबागचा तेजपुंज हिरा पॅडी कांबळे. नाही रे. या ओ सर, ओ मी तुमच्याकडे शिकायला आलोय ना, तुम्हीच काय करून दाखवा, मला शिकवा ना, प्लीज सांगा ना, प्लीज शिकवा. आज तुमच्या कराटेचा पहिला दिवस आहे ना, हो म्हणूनच म्हणतो. आधी वॉर्म अप करा. वाका वाका म्हणजे वारमाप म्हणजे वाकायचं काय? वाका, असं करा, असं. म्हणजे असं करावंच लागेल. हा, मग? आग लागली तुमच्या गुडघे सरळ करा ना, गुडघे सरळ करा ना. सरळ करणार आता, सरळ वाटायचं काय? खेकड्यासारखं वाटतं ना होते मोरे. लोकांनी आहे ना आपली ताकद बघून आपल्याला घाबरायला पाहिजे. हे काय समोर आलं म्हणून बेदरायला नाही पाहिजे. नीट. पहिलाच दिवस आहे ना, कसं जमलं लगेच मला? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, बरं बरं. मी आता तुम्हाला आहे ना किक मारायला शिकवतो, साईड किक. साईड किक. हा आधी हॉर्स स्टान्स. म्हणजे असं करावं लागेल मला? हा, करा. बर. हा बघ. नाही हो, बलतकंद पटक दिसते ना होती, कसं वाटतंय होती. नीट नीट. हा, हे बघा साईड किक आहे आता. ओ बाप रे सर, क्या बात आहे. सॉलिड हा सॉलिड. मी काय म्हणतो, आपण दुसऱ्यावर जेव्हा किक मारतो, वास्तविक त्यांना ओरडायला पाहिजे का नाही? तुम्ही का ओरडले? त्याच्याने जोश येतो. हाऊ द जोश म्हणा माझ्या मागे. हाऊ द जोश. हाऊ सर, हाऊ द जोश. हाऊ सर. हाय सर, मी इथंच आहे. मी कुठे गेलो? ओरडताव कशाला? काय माझ्या ओरडण्यात एनर्जी असते, आणि समोरच्या बकोट्यात जेव्हा किक बसते ना, तेव्हा तो कोकलतो, तो त्रास असतो. एनर्जी, आणि ते कोकलला अरे बापरे म्हणजे त्रास. अच्छा, असं आहे काय? हा, असं आहे ते एनर्जी. आता मी तुम्हाला आहे ना पंच मारायला शिकवतो बा. सर, माझा पारंपरिक एक पंच आहे, तर लगेच मी मारून घेतो. ते गप्प बसव. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली दुसरी समायना, उघडी नाही आणली दुसरी समायना, शालू. फालतूपणा नका करू. फालतू म्हणतात? केवढा जगविख्यात पंच आहे माहिती आहे तुम्हाला? माझं डोकं फिरलं ना, मी तुम्हाला गैरात तिंबून काढीन बरं. काही हा, नीट नीट राहणार, निम्मन राहणार तुम्ही. निम्मन म्हणजे नीट राहा. हा नीट. आता 3 पंचेस आहेत बरं का. 3 पंच?
एवढं आपल्या स्किट मध्ये पंच आहेत एक पण वाजला नाही अजून आहे कुठं तर लाज वाटू द्या हो, लाज वाटू द्या थोडी. का? ते लेखक रगडून रगडून लिहितात, आपण सगळ्या पंचवीसची माती करतो, आपली चूक आहे. शिकवा शिकवा तुम्ही तरी. घरी शिकवा शिकवायला घ्या पटकन चल शिकवा हॉर्स डान्स घ्या बरं. कसला घ्यावं हॉर्स डान्स घ्या ना. अहो, तो बेडूक वाटतोय ना. आता मला येतो तसा घेणार का नाही मी हे बघा, अप्पर मिडल लोअर. अच्छा असं मी करायचं अप्पर लोअर पर्यंत लोअर परेल तुमच्या माटुंगा असा सुचवून टाकीन ना मी. लोअर परेल म्हणा. सॉरी ते तोंडात फटकन आला लोअर पर्यंत म्हणजे सवय झालेली आहे ना. चला आता तुम्ही पंच मारा मला. तुम्हाला मी मारू मारा मारा, सेल्फ डिफेन्स शिकवतो तुम्हाला. तुम्हाला लागलं मग नाही लागत नाही, तसं ना. नव्ह बाकी काय नाही मारू मारा मारा. ऐको वा वा सर उचला लवकर या. वा 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 मस्त मस्त आहे ना. होत्याचं नव्हतं करून टाकलं मला. म्हणजे आता मी इथं उभा होतो हा माझ्या पायात पाय तुम्ही अडकवला हा. आणि खाली पाडला हा. म्हणजे माझं होत्याचं नव्हतं झालं का नाही भलत फालतू लॉजिक आहे तुमचं. पण ठीक आहे वा, ठीक आहे. असं आहे. काय मी कराटे मध्ये काही बी करू शकतो, हा. कौल पण फोडू शकतो मी. हा? तुम्ही कौल फोडू शकता हा. आम्ही कसं कौल लावताव का नाही म्हणजे कसं आहे आता तुम्हाला कावडाची नड असेल हा. कुणी करणी केलं नसेल तर हा. आम्ही देवीला कौल लावतो तर बाय माझ्या आईच्या तर देवीच्या कौल नाही, मग कौल फोडतो कौल. काय सांगताव हा ट्रेनिंगच्या भाग येतो. दाखव. बघा बघा नीट लक्ष द्या बरं का. कॉन्सन्ट्रेट. अशी एनर्जी भरून घ्यायची, श्वास भरून घ्यायचा. बात आहे सर वा 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 योग्य ठिकाणी मी ऍडमिशन घेतलेलं असं का? आहे. तुम्ही सर मला शिकवा हा. माझ्यात एनर्जी येऊ द्या मला पॉवरफुल बनवा हा. नाही त्या वसाडीला लोलवली तर बघा कोण 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 माझी बायको हो सर बायको. अरे खोकलू नका ना हो, खोकलू. काय झालं काय? अजिबात ऐकत नाही हो. नाही? जरा काय बोलायला गेला हा. हातात गावल तर माझ्यावर मारते हो अरे बापरे. लाटणं हा. बलिता टोप हा. परवा तर स्वतःला फेकून मारला स्वतःला फेकून मारलं. स्वतःला म्हणजे अशी ढुशी मारला ना माझ्या पोटात अरे बापरे, पण एवढं काय घाबरायचं बायकोला. घाबरायचा हा. तुम्ही येऊन माझ्या बायकोला बघा मग कळलं तुम्हाला मला ना स्वरक्षण पाहिजे नाही मला तुम्ही शिकवा सेल्फ डिफेन्सचा मला डिफेन्स बनायचंय सर अरे कराटेने बायको पासून नाही वाचू शकत तुम्ही. कराटेचा उपयोग कुठं होतो माहितीये का? 8-10 गुंडे आले ना हा त्यांच्याशी फायटिंग करायला. म्हणजे एकटा माणूस लोडवू शकतो त्यांना. एकटा माणूस हो. वा वा मग तर मला शिकवाच सर शिकवा ना. कसं आहे माझी उधारी लय झालेली आहे अरे ती माणसं मला रोज मारायला येतात मला त्यांना लोवायचं आहे मला शिकवा सर माझी फीस उधार नका ठेवू बरं. नाही 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 आणि बायकोला पण चेचायचंय का चला शिकवा. हॉर्स डान्स घ्या, हॉर्स डान्स. परत तोच तोच नीट नीट ते नीट. ये श्याम तेरे कितने नाम. अरे कचरा टाकायला नंतर ये रे ते नीट. ये श्याम ये तू बघा. ये तू मला बोलतो नंतर ये म्हणून. अहो, तर तू काय जागीरदार आहे का? छाती ये सरळ. श्याम तेरी बंसी बजाए अरे तुझे राजा. पाय ना. अरे बापरे. राजा भाई तुम्ही बापरे. मी तुला कचरेवाला वाटलं. हा. नाही नाही म्हणजे कचरेवाला यावेळेस येतो ना म्हणून तसं वाटलं बो तसं काही नाही. तुझ्यातला ओला सुका कचरा असा वेगळा करेन ना मग कळेल तुला. कळला काय? चल वर्गणी दे वर्गणी. वर्गणी हा ते मला दिवाळीमध्ये रावण जाळायचं वर्गणी. दसऱ्याला रावण जाडतात ना. हा मग मला गणपती बसवायचा वर्गणी दे चल. बस बाबा आपण गणपतीची वर्गणी दिलेली आहे मी. हा मग दहीहंडीची वर्गणी दे चल. हा? अरे दिवाळीची वर्गणी दे ना. वर्गणी नाही दिलीस ना तर दिवाळीत ते किल्ले बनवतात ना किल्ले हा. ते तुझ्या क्लासच्या दारासमोर असा किल्ला बनवेन ना तुझ्या क्लासचा दारच तुला उघडता येणार असं नका करू नाही. ना. तू जर वर्गणी नाही दिलीस ना तर शंकरपाळी असते ना शंकरपाळी तसा तुला उभा आडवा असा चिरून टाकेन. कळला ना? चल वर्गणी काढ चल. मजाक मजाक माझ्या करताय काही खरंच तो चिडलाय काहीतरी करा तर कौल फोडा त्याच्या डोक्यावर फोडा तुमचं काय ताकदवान माणूस असतो ना त्याचं लक्षण काय असतं? संयम. हा उथड पाण्याला खडखडाट फार आहे. दोन बोटाच्या तर येतो. अण्वस्त्रधारी देश कसा शांत असतो तसं आहे माझं. मी अण्वस्त्रधारी देश आहे. हे अन्न वस्त्र निवारा काय कुजबूज चालेल रे तिकडे. शिकवतोय मी चल त्याला. इकडे तर शिकव नंतर शिकव वर्गणी दे चल 5,000 रुपये दे चल. किती
जास्त झाली मग एक काम कर 4,999 दे आणि हे तू एक चॉकलेट ठेव बरोबर 5,000 झाले चल. बापरे ते 5,000 सर कशाला सर जाऊ दे ना सर. चल दे. 2,000 आहेत हो 2,000 हो एवढेच आहेत मग वरचे 3,000 कोण देणार अहो. ये सांग याला वरचे 3,000 द्यायला सांग नाही तर असा फणकवेल ना तुला. हे बाटल्या बाटल्या कोणाला म्हणतो रे तुला बोललो बाटल्या. हा मग ठीक आहे ए इकडे इकडे ढोलं फोडून टाकी ना बोट करून ए. वाचाड्या बघत असतं का ए. इकडे हा? मग त्यांनी संयम ठेवलाय म्हणून वाचलाय सा कौलं फोडतात डोक्यानं ते डोक्याने फार गरम आहे तो माणूस माहितीये तुला हे डोक्यानं कवलं मग हा. तुझ्या हाताची नस दाबली ना त्याने तो जागेवर ना हलणार नाहीस तू हा, हो. खबरलो हाताची नस दब 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 नाचलो काय काय झालं काय केलं अरे, वाजून कानाखाली वासाड्या त्यांची बंकच करू नको तर भडकलं ना तर हात मुरगलतील आणि असाच ओरडत बसशील माहितीये तू ये श्याम मस्तानी माझा हात मुरगळला जर मुरगळला मुरगळला ये माझा हात आणि तू काय भडकवतो अरे, रे? अरे, जाऊ तू दे. कोण आहे कोण अरे, तू? बाबा, तू माझा ऐक अरे ना. तू आहेस कोण? अरे, सांग ना अरे, कोण अरे, आहे? अरे, अरे, मध्ये मध्ये हे मारू नको, हे समजावलं, हे शांत सोडा. हे शांत सोडा. नाही काय करताय मागं झाले का हो? नाही ना मोरे मोरे नका ना हो. तुला माहित नाही तू कोणाला हात लावलाय तुला माहित नाही तू कोणाला हात लावायचा फोन लाव ए, चल. फोन लाव फोन लाव गेला. पोरं बोलव लाव. ट्रक भरून पोरं बोलव 100 पोरं बोलव 100 हा किती पोर आहेत तुझ्याकडे 100 गप्पा बस. म्हणजे आता किती येतील माहित नाही हा? आपण 100 पोरायचा फोन लाव. लाव लाव फोन लाव ये तू कॉलर सोड नाही सोडत कॉलर सोड पहिला सांगतो नाही सोडत मग ठीक आहे राहू दे पकडून तुला ठेव दाखवतो तुला आता दाखवतो काय हे काय लिंबू काय आहे लिंबू चल मग सरबत करायला घे चल मस्त हे. बघच करतो लिंबाची असं तुझ्या अंगावर आता उतरवीन ना आता कोकण फेकून मारून तुझ्यावर म्हणजे तुला वाटतं एवढंच लिंबू आहे असं फिरवलं ना अंगावर ना इथं चक्कर येऊन पडशील हे नाही हे असं काय करू नको हे असं हे सांग ना याला सांग बस. नाही नाही, असं खाली बस ए बसो बस मांडी घालून बस चल तुम्ही कुकू घेऊन या लावतो याची वाट आज याच्यावर करणी करतो बस झालंय. बस खाली म्हणतो ना बस मांडी घालून बस केस उडत. आय, आय, आय. हे काय केला केस काय केलं तू आता या केसांवर तुझ्या करणी करणार आहे. म्हणजे? आता बघशील तू लावली वाट ए, नाही, ए, या बाय माझ्या आईशी संध्याकाळचा प्रहर आहे तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्या तर बाय माझ्या आईशी बघ मागं पुढं करू नको तू या पंचक्रोशीची देवता आहेस काला पाणी आहे मागं पुढं करू नको बाय नाव काय तुझा राजा राजा राजाभाई हा राजाभाई हा आमच्या सरांना त्रास देतोय त्याच्या खानदाराचा नाही ना ए, नाही, नाही, नाही. ए, तुझं नाव काय दत्तू तुझं खानदार आहे नाही नाही काय माझ्या आईच्या दत्तूचं खानदार नसलं तर त्याचा सत्यानाश करून टाक नाही, बाय नाही. माझ्या आईची. नाही नाही असं 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 काय अगोरे बोललं का अरे आपला मित्र आहे तो मी त्याला मारायला नाही भेटायला आलो हे सांग ना यार तू याला करशील असं? नाही नाही पाया पडते आता, ए, पाया पड ए, बाबा पाया पडतो तुझ्या पाया पडतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला तू येतो हात चला ए, ए, इकडे हा, तसा उतर इकडे बस बस मांडी घालून बस दवा ना, संपला ना मिटवलं नाही, मॅटर नाही. बस खाली. मांडी बस ए बस तर बाय माझ्या आईशी आज ह्यानं माफी मागितली असली तरी तेव्हा तू माफी देऊ नकोस आता काय माहितीये उतारा काढावा लागेल हा उतारा उतरावा ना लवकर. हा, उतारा काढावा लागेल त्याशिवाय देव काय माघार घेणार नाही तर बाय माझ्याशी उतारा काढण्यासाठी काय करावं लागेल बोल बाय सत्तेचे पांढरी असतील बोल ना लवकर, अरे, माझी ती आई. बोला ती माझ्याशी बोलते तर बाय माझ्याशी आता काय चाललेलं आहे सगळं कारस्थान फार चुकीचं आहे चल पैसे काढ पैसे काढ पैसे पैसे काढ हा, हा, लवकर ते. पैसे काढ यांना दिले आता ते हा, पैसे. हा. तर बाय माझ्या आईशी नाव देऊ काय मागता. तुझं? काय, काय? नाव काय बाय, राजा हा, सांग. राजा भाईने तुझ्या समोर असं 2,000 फुलाची पाकळी ठेवलेली आहे बाय माझ्या आईची हा, ते मान्य करून घे हा, आणि जर ह्याच्या पाकिटात जर पैसा आणखी असतील आणि हा लबाडी करत असेल तर त्याचा खानदार
अहो पण तुम्हाला कसं कळलं हे माझ्या पाकिट? देवाला देवाला चारी बाजूला डोला आहे देव चराचरात असतो तर बाय माझ्या आईशी हा सगळं पैसे यानं ठेवलेलं हा, मग जाऊ आहे दे. तर माझ्या कुठं निघालास अजून देव बोलतोय अजून देव गेलेला नाही हा तर बाय माझ्या ह्या सगळं पैसे त्याने ठेवलेला आहे तर तुझा जेव्हा जीर्णोद्धार होईल हा तेव्हा ह्याच्या नावानं तुझ्या देवलात घंटा बांधील मग भक्तगण येऊन राजाची घंटा वाजवतील का बाय माझ्या आईशांत मान्य करून घे तर बाय माझ्या आईशी हा त्याला माफी मागायला तू जाहीर करतेस बाय माझ्या आईशी जाहीर, जाहीर, जाहीर. नाही जाहीर नाही बस अजून झालेले नाही आहे. बाय माझ्या आईशी बाग मागं पुढे करू नको हा बस तू लिंबावर आलेली आहेस लिंबाच्या मागे जाशील तर बघ खबरदार बाय माझ्या आईशी तर बाय तर बाय माझ्या आईशी हे जरी गोष्ट खरी असली तरी तू त्याला माफी द्यायला मागत नाही बाय माझे खरं म्हणणं आहे बाय माझी आता मी त्याच्या नावाचा एक दगड बाहेर देवळाच्या आवारात पुरला आणि ह्याने जर मस्ती केला तर त्या दगडावर असं मी 5 कोचे मारी तुझं नाव काय बाय माझ्या हा दगडू हा सडान फटिंग हा सडान फटिंग ह्याच्यावर फिरत असतो ह्याला नाही काम धंदा तर ह्याचा समाजाला उपद्रव आहे तर बाय माझ्याशी त्याच्या नावाची वीट तुझ्या मी दरबारात कुठेतरी पुरली आणि त्या विटेला मी असं 5 कोचे मारीन मग त्याला माफ करशील नाही बाय बाय माझ्या आयुष्यात सगळं कबूल आहे कबूल असेल तर होय मन मांग पुढे करू नको बाय माझ्या माफ नाही बाय अरे देव जागृत झालेला आहे काय झालं जागृत झोपव ना त्याला झोप. हा, भक्कत बाय माझ्याची ह्यानं तुझी भक्कत केलेली आहे याला आता सोडू नको रुमाल काढ नाही, रुमाल नाही आणलाय हा काय गळ्यात वासाडी आहे. गळ्यात काय आता बांधणी करावी लागेल काय देवस्थान कारस्थान लय भारी आहे बाय माझ्या आईची तर बाय माझ्या आईची चला, येऊ आता. नाही येऊ नाही आता हा कल्लीला आहे तुला काय केलंय मी याच्यातनं दगड बांधून ठेवलेला आहे आता दगड बांधलेला आहे का नाही जर लोकांना त्रास परत दिलास तर मी काय करीन नको कोचा नको त्रास होईल. नको नको हा, तसं चल, चल, गोचर चल, 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 मारे. चल, थांब, 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 घे. अरे वा मोरे हा, तुम्ही बोलते भारी आहे हो काय झालं तुम्हाला काय करायचं शेपली पेन्शी तुमचा लिंबूच बोलता भारी आहे अरे कसला लिंबू सगळी अंधश्रद्धा आहे कसं आहे सर त्याचा अज्ञान हीच आपली शक्ती आहे का नाही असं का? आणि लिंबू बिंबू काही नाही हो लोक चंद्रावर गेले आपण अजून लिंबातच अडकलो आहे का नाही बघा म्हणजे मला सांगा जर लिंबावर करणी करून माणसं मेली असती तर शास्त्रज्ञांनी अनुमान कशाला बनवलं असतं नाही का ना मला सांगा हा काय गरज आहे म्हणजे बॉर्डरवर सैन्य ठेवायची गरज नव्हती 4 इकडं मांत्रिक 4 तिकडं मांत्रिक इकडं तिकडं लिंब फेकली नसती काय झालं नाही का नाही आणि सर मुलात गोष्ट सांगण्यासारखी आहे तुम्ही घाबरलो हो मी घाबरलो नाही म्हणून मला सुचलं खरंय भीती हा माणसाचा पक्का शत्रू आहे ताकद ना हित नाही हित असली पाहिजे हित जर ताकद असेल ना इकडची दुनिया आपण तिकडं करू शकतो काय समजलं खरंय, खरंय. हो पण मी बोलत काय बसलो काय झालं तर बायकोन मला भाजी आणाय पाठवला नव्हता असं का? हो हो आता मला काही जागेवर शिल्लक ठेवायची नाही मला आता घरी जाऊन दे चला येतो मी हा सर हो मोरे हा, काय हो ये जा अधून मधून कशासाठी शिकायला नाही मग? मला कोणी त्रास दिला ना तर त्याला कोचे मारायला लाव. चला, येतो जा चला येतो नाही नाही याला काय अर्थ आहे काही जमतच नाही हा घे बाय माझे नाही नाही हे आयुष्यात जमणार नाही मला तुला जे जमत ते कर रे भाऊ. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स वा सई तुला कसं वाटला हा ऍक्ट फारच मजा आली बघायला कॉन्सेप्ट पण खूप आवडली आणि पडिदा हे काय कुठल्या चाली शोधत असतोस तू म्हणजे खूपच तू जेव्हा चालत आलास तेव्हा खूप मजा आली आणि आज बाई माझी याची आज प्रसन्न होईल तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे तरीसुद्धा कारण खूप छान तुमच्या तोंडून हे ऐकायला खूप छान वाटलं आणि तुमच्या तोंडून तो सल्ला जास्त भिडला असं मला वाटतंय मजा आली आउटस्टँडिंग वा वा भरता मी फक्त उठतो बाबा वा 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 खूप छान रे खूप हसलो आपण कसं कॉईन उडवतो आणि छापा आणि काटा करतो तर नंतर छापा काटा इतकं फास्ट होत होतं ना तुमचं की चला खऱ्या अर्थानं खणखणीत नाणं वाजलं त्यामुळे मी खूप एन्जॉय केलं आणि दत्तू जर तुला अशी सोबत असेल ना तर तू पटकन पिकअप करशील टायमिंग
आणि नाही भरत त्यातली तो गंमत. आर्ट डिपार्टमेंट मधला आहे खरं तर हो. आणि तो वेळोवेळी त्याला संधी मिळेल तेव्हा काम पण करत असतो. वा 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 सॉरी प्रोडक्शन डिपार्टमेंट. अरे वा हे नव्हतं मला माहिती. म्हणजे काय काय पाहतोय मी. म्युझिक करणारा लिहितोय. वा वा वा. अरे तो टेन्शन देतो मग आम्हाला. नाही पण खूप छान. आणि अशी संगत असेल आणि असा मंच असेल तर इथे कोणी काही बिनधास्तपणे बागडू शकेल एवढं मात्र खरं. धन्यवाद. मंडळी, तुडतुडीत अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अंशुमन विचारे यांनी थेट चंद्रावर उडी घेतली आहे आणि विनोदाच्या प्रांतात वट असणारी चेतना भट त्यांच्याशी पृथ्वीवरून संवाद साधतीये. बघूया तिथे काय धमाल घडतीये. MHJ स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर मनचुरियन करतोय, मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होणार आहोत. इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहेत चंद्रावर. काहीच वेळात आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर. आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत. येस 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 त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. 5 4 3 2 1. बाप रे, देशाची लोकसंख्या केवढी वाढली हो. लोकांनी तिकडे टाळ्या वाजवल्या, मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं. वा 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 वा. चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकायचा मान सुद्धा त्यांनाच मिळालेला आहे. मला सांगा अंशुमनजी, कसं वाटतंय तिकडे? एकदम डोंबिवलीला आल्यासारखं वाटतंय हो. फक्त गर्दी नाही, बाकी सगळं सेम आहे हो. सगळं सेम आहे. तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर इथे पोहोचायला मला फार कमी वेळ लागला हो. म्हणजे पावसाळ्यात मुंबईवरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षाही कमी. वा 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 वा. वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा. तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे. काम जरी वैज्ञानिकाचं असलं तरी मुळात तो नटच. स्किट लेवलचेच एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत. ते सरप्राईज आहे. यांची पत्नी चेतना अंशुमन विचारे. जोरदार टाळी तिचं स्वागत करूया. वहिनी, हिला कशाला बोलवलं? अहो अहो तुम्ही मला दिसताय. मी दिसतेय का तुम्हाला? अहो हे बघा, मी तुमची फेवरेट साडी घातली. हा नेसले. इकडे बघा. तुम्ही बोलत का नाही भाऊजी? ते बोलत नाही. गप्प. हॅलो. अहो बोला ना काहीतरी. मध्ये फट दे, मग बोलतो मी. मध्ये फट दे मला बोलायला. एका पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. अंशुमनजी, कसं वाटलं सरप्राईज? जबरदस्त. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालेलं आहे. मी खूप आनंदात आहे. वा वा वा. हा दिसतंय ते बायकोपासून लांब गेलेत म्हणून आनंदाने उड्या मारतायत बघा. कशाला बोलव तिला? फालतू लॉजिक आहे, फालतू सरप्राईज आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अहो जग बघताय, जरा चांगलं बोला. खरं सांगू का, माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे हो. काय सांगू, अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये, चंद्रावर आलोय म्हणून उड्या मारतोय. या उड्या लहानपणी मारल्या असतात ना तर फायदा झाला असता, उंची वाढली असती. मला बोललात ना तुम्ही की जग बघते, सांगा ना त्यांना. बर हे बघा वहिनी, जग बघताय, जरा चांगलं बोला. नाही हा भाऊजी, मला नाही जमणार. माझा स्वभाव यांच्यासारखा नाहीये, आत एक बाहेर एक. मी बोलते ना तोंडावर बोलते. हा मी नाही घाबरत जगाला. आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का? भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला. अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो? हे बघा ते महत्वाचं नाहीये. हे बघा वहिनी, तुमच्या यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, त्यांचं अभिनंदन कराल की नाही? हो नाही, अभिनंदन तर मी यांचं करणारच आहे. भाऊजी तुम्हाला काय सांगते, नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा, म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं? मला खूप कौतुक आहे, चंद्रावर गेला. भाऊजी तुम्हाला सांगते,
मुळात मधुचंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील. अरे बावळट, काय बोलतेस तू? काय सांगा तुम्ही. हो, हे बघा काय झालं माहितीये का, 2-2 वेळा आम्ही रस्ते चुकलो. म्हणजे ही यांची अक्कल. रस्ते माहित नाही, रिसॉर्ट माहित नाही, फिरतोय आपल्या इकडे तिकडे. काय करायचं आता रूम माहिती नाही, गादीचा नंबर पण सांग, सगळं सांगून टाकतो आता. तुम्ही गप्प बसा. मी आणि भाऊजी बोलतो ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही वारा उड्या मारा. तू सांग, तू सांग. वहिनी सांगा तू. तुम्हाला सांगते, हे चंद्रावर पोहोचलेत ना, ह्याच्यात माझा हात आहे. काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही काय विचारता तिचा हा? तिचा काही संबंध नाहीये. उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले केवढा खर्च काढताय उगाच. त्यापेक्षा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव देवीला जाऊया. हिची अक्कल, हात कसला बोट पण नाही हिचं, हात माझा आहे माझा. हो, मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या, त्याच्यात बघा काय ठेवलंय. त्या काय gloves ठेवलंय? मध्ये. काय ठेवलंय? बघा त्या ग्लोव्ह मध्ये बघा. काय काय ठेवलंय? काय 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 ठेवलंय? लवकर. काय आहे? काय काय आहे? चिंगूस बाबांचा अंगार आहे. या बाबा खूप मोठे बाबा आहे तो. चिंगूस बाबा? हो, खूप गुण आहे त्यांच्या अंगाऱ्याला. काय सांगताय काय? हो, अरे, काय मला पत्ता तरी द्या त्यांचा. ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते आहे माझ्याकडे. पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचलेत तिकडे. दैवी बाबाच आहे ते म्हणते, पण त्याच्यामुळे एवढं मोठं यश मिळालंय. म्हणजे काय? बापरे, चिंगूस बाबा की जय! हो. काय डॉक्टर तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात, काय अंधश्रद्धेच्या मागे लागताय? कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना. अहो, हा विजय फक्त विज्ञानाचा आहे, विज्ञानाचा, बाकी कोणाचा नाही आहे. असू दे असू दे. तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा. घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे, संशोधन करायला आलोय. झालं की येणार मी परत. येताना फक्त दूध आणि अंडे घेऊन या आठवणीने. अगं पिंडोक बाई, मी नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय. भाऊजी एक मिनिट, आपण आता वेगळ्या विषयाकडे वळूया. अंशुमन, तुमचं संशोधन कसं चाललंय? भाऊजी मस्त. अंशुमन संशोधन. हा आमच्या स्किट मध्ये स्वतःच्या टाईपचे विरोध करतोय. तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं? आपला रोवर जो आहे ना, तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहोचेल. ओके. आणि मग चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल. आणि आमचा लँडर आहे ना, तो इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक्करण करून तुमच्यावर सगळी माहिती पोहोचवेल तो. या झालं. काय झालं? भाऊजी एवढी आपण मेहनत केली, तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं, तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय. एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळायची सवय गेली नाही अजून त्यांची. हे बघा, ओ इकडे बघा, सांगून ठेवते तुम्हाला, घरी आल्यावर आजचा ड्रेस काढाल आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकाल, मला ऑर्डर द्याल, घेऊन ठेव, जमणार नाही. तुमचा तुम्ही धुवायचा, वाळत घालायचा. हा, नाटकं तिकडे ठेवून यायची तुमची. भाऊजी स्वेटर वाळायला 2-2 दिवस लागतात. हो, केवढं जाड आहे ते. कसं वाळणार? पिंडोक बाई, हा स्पेस सूट आहे, माझी लुंगी नाही धुवायला. कळलं का तुला? तुला कळत? हिला पाठवा ना घरी, कशाला लाज काढते हो बाई माझी? हळू बोला, जग बघताय. अरे जग बघते, ही गोष्ट तिला पण सांगा ना, मला काय सांगता बघता. जग बघते. जाते मी जाते. आणि यांना सांगून ठेवा भाऊजी, यांना सांगून ठेवा, तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे, तिचे आभार मानायचे, तर मी जाईल. थेरडी बद्दल एक शब्द बोलणार नाही, मी सांगून ठेवतो. माझ्या आईला खेळण्यासाठी म्हणायचं काम नाही, सांगून ठेवते. बाहेर काढलं मला तुम्ही असं कर. हा, बोला बोला बोला. भाऊजी माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता? नाही बोलू शकत, बरोबर. माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी. खरंच केलंय काय? काय काय केलं नाही, कळलं ना? गप्पा बसा तुम्ही. यांच्या कुंडलीतली अशी वक्रदृष्टी होती ना चंद्राची, हा. ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली. काय सांगताय काय तुम्ही? मग तेव्हा नोकरी लागली यांना पाणी खात्यात. अगं बाळोट बाई, पाणी खात्यात नाहीये ग, एमएच स्पेस सेंटर मध्ये आहे मी, कळलं ना? आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय, बिल्डिंग वर पाणी सोडायला नाही गेलोय मी. मी गप्पा बसा हो. आम्हाला एकट्याला सोडून जाताना यांना लाज नाही वाटली? मजा मारते तिकडे जाऊन. मजा मारतो मी मजा मारतोय. इथे उभा राहता येत नाही, उड्या मारता मारता सू कसा करतो माझं मला माहिती आहे. मजा मारतो मी. पाटील बोलते बाई. शांत शांत व्हा. काय ध्यान उद्या मारते. शांत व्हा, शांत व्हा. मला सांगताय मी चंद्रावर गेलोय, जसं काही आम्ही चंद्रावर गेलोच नाही कधी. कधी गेलीच नाहीस तू? मी गेले, तुम्हाला माहिती नाही, लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले. अरे ही लहानपणी लग्नाआधी जिजामाता उद्यान बघायला गेली होती बहिणीसोबत, पण दोघींमध्ये एक वाक्यता नाहीये. एक बहीण बोलते मी अस्वल बघितला, ही म्हणते नाही तो लहानगा होता म्हणून. ह्यांची अक्कल. हे बघा, आमची अक्कल काढायची गरज नाही, सांगून ठेवते. भाऊजी यांची अक्कल माहितीये, नाही. घरात निक्कर घालून फिरतात आणि याचं बेंबीत बोट घालून माझी लुंगी कुठे, माझी लुंगी कुठे असं शोधत फिरतात. हे हो बाळ, पुढे तुला माझी लुंगी बाळ. एक भाऊजी, मिनिट, काय झालं? एक सेकंड. भाऊजी अरे गुड न्यूज डॉक्टर, गुड न्यूज.
अहो आपल्या रोवरने चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फाचा शोध लावलेला. ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे. आपले अंतराळवीर अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? लागली वाट. लागली वाट? पाणी आणि बर्फ मिळाले, आता खिशातली क्वार्टर काढतील आणि बसतील ढोसायला. त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना, मग मी नाही याला सांभाळायला सांगून ठेवते. ते बापाने चरण गटार काढला होता. माझ्या बापाचं जायचं नाही आधी सांगते. काय झालं तुम्ही बापाला किती वेळा गटारातून मी बाहेर काढलेला आहे. याला सांगून ठेव. यांची लायकी आहे काही काय बोलते मला चपट. एक लक्षात ठेवा, ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही. असं नाही करायचं. मी चंद्रावर राहीन, इथेच मरेन, इथेच स्वतःला पुरे. असं नाही करायचं. घरी या गपचूप. अरे जा चल, येत नाही खड्ड्यात आता. वहिनी, शांत. असे कसे येत नाही तुम्ही? अरे असे कसे येणार नाही घरी? ही चंद्रावर कशी का आली? मी बायको आहे, मी कुठेही येऊ शकते. हा? बायको बोलवते जायला हवं अरे तुम्हाला. हा पण आला. आपण चंद्रावर आहोत की चंद्रलोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण? नाही, हे बघा, तुम्ही ऐका माझं. अरे मी घरी चला, चला. अरे मी घरी चला. मस्त होती कॉन्सेप्ट, छान झाला परफॉर्मन्स. बघा हास्य रसिक काय म्हणतायत. सई अंशू कमाल. म्हणजे अख्खं स्किट मोशनमध्ये असताना तू परफॉर्म केलंस आणि लिटरली खरंच आम्हाला असं वाटत होतं की फेस टायमिंग चाललंय किंवा कॉल चाललाय आणि तू वेगळ्या ग्रहावर आहेस. चेतना अगदीच कन्व्हिन्सिंग मस्त कॅरेक्टर होतं, मला फार आवडलं. आणि म्हणजे काही काही लोकांच्या भांडणामध्ये प्रेम असतं, ते नवरा बायकोंमध्ये कायम असतं आणि ते खूप भावलं. केस छान दिसतात समीर, खूप मस्त दिसतोयस. मस्त, खूप मजा आली. धमाल, थँक्यू. आउटस्टँडिंग. आणि कॉस्ट्युमसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स. खूप छान केलाय हा सूट. प्रसाद दा. खूप मजा आली, वेगळी कॉन्सेप्ट होती. आणि सई म्हणाली तसं की ते ॲटमॉस्फिअर ॲक्च्युली तू क्रिएट केलंच अंशू. तू छुप सकता है सॅटेलाइट से या रख सकता है जमाने से डिस्टन्स. अंशू पुढचं वाक्य तुला फार पटेल. तू छुप सकता है सैटेलाइट से या रख सकता है जमाने से डिस्टेंस. योर लाइफ इज ऑलवेज अंडर वाइफ सर्विलन्स. वा वा वा. भरतदा. वाह अंशू, क्या बात आहे रे. खूप छान. चेतना, क्या बात आहे. तुमचं टायमिंग दोघांचं सुपर्ब आहे आणि ते दिसतं इथे. समीरबद्दल मी काय बोलणार आहे, तुला सगळेच म्हणाले असतील पण मी पण म्हणतो परत एकदा, तू ना मिस्टर बीन आहेस. सगळेच बोलतात मला, मी ऐकलंय. पण तुला जे काय देऊ ना, कमी वाक्य असले तरी तू दिसतोस आम्हाला प्रत्येक ठिकाणी, जाणवतोस. काही नसलं तर मध्येच तू तिच्याशी बोलता, मग वहिनी पुढे सांगा काय आलं वगैरे, हा एक टर्न घेतोस. परत त्या स्क्रिप्ट चालूच आहे आणि मध्येच बाजूला होतो आणि परत त्यात इन होतोस. ही किमया तुला चांगलीच जमते. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. तिघांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. वा वा. मंडळी, मी आता तुमचे आमचे सर्वांचे लाडके अभिनेते भरत दादा यांना मंचावर येण्याची विनंती करते. भरत दा प्लीज. भरत दादा, तुम्ही इतक्या प्रेमानं आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात, इतकी मजा केलीत, धमाल केलीत, वेळात वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल मनापासून आभारी आहोत. आणि उद्या रिलीज होणाऱ्या तुमच्या चित्रपटाला आमच्या सगळ्यांकडून आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड यश मिळो ह्याच सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि मी पण तुमचा आभारी आहे. मी खूप धमाल केली येऊन, मजा आणली तुम्ही सगळ्यांनी. आणि उद्या चित्रपट लागतोय आप्पा आणि बाप्पा, आवर्जून पहा. त्यातही धमाल आहे, मजा आहे, थोडंसं विचार करायला लावणारा चित्रपट आहे. आवर्जून पहा आणि मग आम्हाला सांगा कसा वाटला. धन्यवाद. थँक्यू दादा. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तत्पूर्वी आपल्या हास्य रसिकांकडून जाणून घेऊया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटले, आणि त्यासाठी मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. तर हास्य रसिक, कसे वाटले या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस? मला खूप आवडले दोन्ही एपिसोड्स. नेहमीप्रमाणे रंगतदार, सदाबहार,
खुमासदार असे दोन्ही भाग होते. मजा आली, खूप मजा आली मला. सई? मजा येते, मला नेहमीच मजा येते. मी नेहमीच सांगते की मी या शूटची आवर्जून वाट बघते आणि आता पुढच्या शूटची आवर्जून वाट बघेन. How sweet.